सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. पूर्वांचल पॅन्थर्स वर्सेस पुणे पायरेट्स या दरम्यान हा 16वा सामना प्रेसिडेंट कप मधला. पहिल्याच बॉल धीम्या गतीनं अंकित कलकी जो फिरकीचा बादशाह आहे आणि पहिल्याच षटकाची जबाबदारी तो स्वीकारतोय. स्ट्रायकर साईडला आहेत कृष्णा सातपुते, थोडे ते सुद्धा सरप्राईज झालेत. सुरुवात या षटकाची डॉट बॉल. स्विंग के सुल्तान स्लोअर किंग अंकित कल्की को ने शुरुआत की है. कृष्णा सातपुते एक लीजेंड बैट्समैन. फुल टॉस बॉल, स्टेप आउट झाले. बॉलला खेळलं मिडॉनला. एकदा पूर्ण होते. कृष्णा सातपुते यांना सुद्धा त्यांच्या खेळाचं महत्त्व ठाऊक आहे. मागच्या सामन्यात जे त्यांना देता नाही आलं ॲज अ कॅप्टन या सामन्यात द्यावं लागेल आणि म्हणूनच पहिल्या षटकापासून त्यांची जबाबदारी वाढली आहे. धावफलक सुरू झालेला आहे. पुणेरी पायरेट्स महाराष्ट्र झोन 2 चा 1 धाव. पिछले मैच के हीरो रोहित खरत आए हैं बल्लेबाजी करने के लिए. ओपन इन्होंने पिछले मैच में भी बहुत सदी हुई आकर्षक शुरुआत दी थी. इस मैच में भी यही उम्मीद करेगी पुणे पायरेट्स की टीम. सुजित, त्यांचं अर्धशतक मागच्या सामन्यात एका धावेनं हुकलं होतं. प्रत्येक क्रिकेटपटूचं एक स्वप्न असतं एका वरच्या दर्जाच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण व्हायला हवं, पण त्यांनी संघाचा विचार करताना विकेट देऊन टाकली असं आपण म्हणू शकतोय आणि त्याचाच फायदा बबलू पाटील यांनी शेवटच्या बॉलवर षटकार खेचून उचलला. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 2. स्ट्रायकर साईडला कृष्णा सातपुते. अंकितने षटक चांगलं सांभाळलंय. जागा तर मिळाली होती. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन नाही झालं. गती परिवर्तन चांगलंच जमते अंकित कलकीला. स्लोवर वन अंकितचा. अंकित कल्की जैसे आमतौर पर अमूमन देखा जाता है कि गेंदबाज फास्ट में वेरिएशंस करते हैं, स्लोअर करते हैं, लेकिन ये एक ऐसे गेंदबाज है जो स्लोअर के गेंद फास्ट बॉल डालते हैं. तो ये जो ये गेंद है, जिस तरीके से हमने देखा कि पहली गेंद थी वो बाहर की तरफ स्विंग की, ये गेंद अंदर की तरफ आई. आहेत वेगवेगळ्या दर्जाचे, वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या शैलीचे चेंडू, पण आता कुठेतरी नियंत्रणाचा अभाव पाहायला मिळाला. काहीतरी वेगळं करायचं, पण ते वेगळं करताना त्याचा परिणाम काय होईल हे लक्षात घ्यायला हवं. बॉल हातातून निसटला. एक्स्ट्रा रन मिळते पुणेरी पायरेट्स महाराष्ट्र झोन 2 ला. धावफलकावर धावा आहे 3. रोहित खरात एका धावेवर नॉनस्ट्रायकर्स एंडला आपल्या स्ट्राईकवर येण्याची वाट पाहत आहेत. कारण कृष्णा सातपुते यांना काही न करता धावा मिळत आहेत, अर्थात संघाला धावा मिळत आहेत. आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळेल आणि धावसंख्या पोहोचते 4 वर. कलकीला झालंय काय? अंकित कल्की ये गाजीपुर से आते हैं, जो पूर्वांचल का बहुत बड़ा हिस्सा है, जहाँ पे गुलाबों की सबसे ज़्यादा खेती होती है. पण आता ऑन द राईज खेळायचा प्रयत्न कॅच शोधलाय, पण बॅट्सविंग तितकी तेज नव्हती म्हणून बॉल जास्त प्रवास करताना पाहायला मिळाला नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न सफल झाले. मिळतात त्या 2 धावा. षटकावर आतापर्यंत नियंत्रण चांगलं ठेवलंय अंकित कलकीने. धावफलका धावा आहेत 6. अंकित कल्की का अगर हम ये ओवर देखें, 2 वाइड्स उन्होंने डाली, 2 बिंदी गेंदें डाली, 2 सिंगल्स और 1 डबल. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलंय अंकितने. आता इनसाइड आउट, पण अलाउन द ग्राउंड फायदा तितका नाही होणार. बॉल अडवला जातोय तोपर्यंत एकदा वेगानं पळून पूर्ण केलेल्या पहिल्या षटकाच्या शेवटवर जॉबला फक्त एकच मिळते. अंकित कलकी ज्यांनी सुरुवातच सरप्राईज बॉलने केली, शेवट सुद्धा योग्य केला. पहिल्या षटकावर कंट्रोल राहिलेला आहे तो म्हणजेच पूर्वांचल पॅन्थरचा. धावसंख्या पुणेरी पायरेट्स महाराष्ट्र झोन 2 7 रन, एकही विकेट न गमावता 7 विदाउट लॉस आफ्टर 1. कृष्णा सातपुते और रोहित खरत दोनों आक्रामक शैली के बल्लेबाज हैं और ये हमेशा जो है शुरुआती ओवर्स में अच्छे स्टार्ट के लिए जाने जाते हैं, लेकिन यहाँ पर पहले ओवर में 2 एक्स्ट्रा को छोड़ दे तो बाध्य कर रखा है. प्लेइंग 11 आपण पाहतोय पूर्वांचल पॅन्थरची. रिंकू यादव, रवी बनारस, कासिम बाबू, अनिल लेफ्टी, आयुष पॉल, रत्नेश 2G, अंकित कलकी, विशाल यादव, प्रज्वल एंड उत्कर्ष यादव, कैप्टन प्रदीप यादव. आपको सबसे ज्यादा किसने इंप्रेस किया पिछले मुकाबले में? कासिम बाबू ने बहुत ही इम्प्रेसिव स्पेल उन्होंने डाला था मैच में, और आयुष पाल के वो 2 6 और 1 6 आकर लगाया था प्रज्वल ने. पुणे पायरेट्स कृष्णा पवार, संभाजी पाटील, आसिफ शेख, विवेक बुदावले, मयूर मसाळ, निहाल तुसामत, ऋतिक गजर, सुशांत गायकवाड़, रोहित खरात, जिनका अर्धशतक 1 रन से बच गया था पिछले मुकाबले में. पहिल्या षटकाचा खेळ तर पूर्वांचल पॅन्थर्सच्या बाजूने गेलाय.
आणि आता पाहूया कृष्णा सातपुते. बघा, भविष्यात जर स्वतःवर चित्रपट पाहायचा असेल तर मग त्याची पटकथा तुम्हाला आजच लिहावी लागते. पाहूया आता तो खेळ ज्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत, चाहते आतुर आहेत, कृष्णा सातपुतेचा या प्रेसिडेंट कप मध्ये पाहायला मिळतोय का? आयुष पॉल, अँगलचा वापर आयुषने योग्य केला. पंचांच्या उजवीकडून येत असताना उजव्या त्याच्या फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवलं. सुरुवात या षटकाच्या आयुषची. डॉट. आयुष पाल ये मेनली बनारस के रहने वाले हैं, पूर्वांचल का वो हिस्सा है जो हमारे पूरे विश्व का सबसे पुराना शहर माना जाता है, मंदिरों का शहर माना जाता है, वहाँ से आते आयुष पॉल. आणि का आलेत त्याचा परिणाम ते देत आहेत. पण आता स्ट्रेट ड्राईव्ह. आता कृष्णा सातपुते यांचा खेळ सुरू झालाय. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर कृष्णाच्या वतीनं ऑफ ड्राईव्हचा चौकार, 4 धावा. कृष्णा सातपुते का ये ट्रेडमार्क ट्रेडिशनल स्ट्रोक, बल्ले के जैसे ही ये स्वीट स्पॉट हिस्से पे लगी वैसे ही इस पे 4 की मोहर लगी थी. हालांकि उस तरफ कोई प्रोटेक्शन नहीं है और बहुत ही बल्ले का फॉलो थ्रू देखे और आई कांटेक्ट देखे कितना शानदार रहा. आता स्टेप आउट झाले. चेंडू दूर होता, क्षेत्ररक्षण चुकलं. बॅकवर्ड पॉइंटचं बॉल चेस केला जाईल. 2 धावा तर पळून पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धाव्यासाठी कॉल होता रोहितचा. कृष्णा यांची सहमती नव्हती. मागच्या षटकापेक्षा हे षटक सुजित चांगलं चाललंय पुणेरी पायरेट्स या संघासाठी. आयुष पॉल ज्यांनी सुरुवात डॉटने केली, पुढच्या बॉलवर चौकार आला. मागच्या षटकात एकही बाउंड्री नव्हती, एकही सिक्सर नव्हता, पण या षटकात पहिली बाउंड्री कृष्णा सातपुते यांच्या वतीनं आले आणि त्यांचा स्कोर 10 झालाय. आणि पुणेरी पायरेट्स महाराष्ट्र झोन 2 13वर हा संघ पोहोचलेला आहे. आयुष पॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा एफर्ट देताना हा चौकार. प्रेक्षकांना होऊ देणार नाही मी बोर, एका मागोमाग एक खेचेन मी 4. चौकार. कृष्णा सातपुते ये बहुत देर तक मैदान पे खामोश नहीं रहते हैं. इन्हें पता है फील्डर्स की पोजीशन क्या है. लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी मौजूद है प्रदीप, और उधर हम देखें तो ऑफ साइड पर कोई प्रोटेक्शन नहीं है. तो बहुत ही अच्छा उन्होंने टाइमिंग दिखाया, साथ ही साथ वो बल्ले का जो मुंह उन्होंने खोला, बहुत ही अद्भुत अविश्वसनीय चौका. वेळेला तुमच्या प्रेमात पाडता येऊ शकते आणि तेच सध्याच्या घडीला या षटकात कृष्णा सातपुते यांच्या वतीने पाहायला मिळते. धावसंख्या 17 झाले. अगोदरच ऑफस्टमच्या बाहेर कमिट झाले होते. किंग ऑफ द रिंग मैदानाच्या आतमध्ये कृष्णाच्या वतीनं या षटकातला तिसरा चौकार पुणेरी पायरेट्ससाठी. अब तक हम देखें मनीष सर तो 3 गेंदें आई हैं इस ओवर में, तीनों अलग अलग तरीके की थी. शॉर्ट और वाइड गेंद थी, बल्ले का फेस खोला था सीधे. देखिए क्या बढ़िया बैक फुट पर गए, बिल्कुल ऐसा लगा कहीं बैट विकेट कीपर के लग न जाए, लेकिन थर्ड मैन पर कोई प्रोटेक्शन नहीं है. सीधे सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. एक्सपिरियन्स गिव्स यू मोर, आणि तेच या षटकात कृष्णाच्या वतीनं पाहायला मिळालंय. सातत्यानं प्रत्येक बॉलवर धावा कशा येतील त्याचाच तो शोध घेतोय. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झाली, पण त्यानंतर 3 चौकार 1 डबल या षटकात आयुष पॉलने खर्च केला 14 धावा. पुणेरी पायरेट जो संघ पहिल्या षटकात स्ट्रगल करताना पाहायला मिळाला होता, पण दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचा फायदा कृष्णा सातपुते यांनी एकट्याने उचललेला आहे. रोहित मजा घेत आहेत कृष्णाच्या बॅटिंगची. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल मिड ऑनला तर क्रॉस केलंय, सिंगल तर कंप्लीट केलंय. सेकंडचा कॉल असेल आणि आता धावण्याची गरज नाहीये. खरं अर्थात मैदानाच्या आतमध्ये या षटकातला 4था चौकार येतोय कृष्णाच्या बॅटमधून. 2 षटकाचा खेळ संपला. पुणेरी पायरेट्स महाराष्ट्र झोन 2 25, एकही विकेट न गमावता. आयुष पाल का ये महंगा ओवर साबित होता हुआ. 1 ओवर 18 रन खर्च किए, 12 गेंदों में 25 रन की भागीदारी, एक अटूट साझेदारी पनप चुकी है. कृष्णा सातपुते लय में आ चुके हैं और उन्होंने इस मैदान पे स्क्वायर कट किए, लॉन्ग ऑफ के ऊपर इनसाइड आउट खेला और इस बार लॉन्ग ऑन के ऊपर स्ट्रोक्स लगाए. अलग अलग गेंदे, अलग अलग शॉट्स, यही भिन्नताएं हैं. 2 ओवर की समाप्ति पे 25 रन बिना विकेट के नुकसान. पूर्वांचल पॅन्थर्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आणि तो निर्णय अंकित कलकीने पहिल्या षटकात योग्य ठरवला. समोर टेनिस बॉल क्रिकेटचा धुरंदर आहे, पण मी सुद्धा काय कमी नाही आहे.
माझ्यावर सुद्धा माझ्या राज्याने विश्वास ठेवलाय. पण बघा कृष्णाचा हा स्ट्रोक दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करताना गॅप शोधत त्यांनी चौकार वसूल केला. यावेळी शफल झाले, क्रिस बॉक्सच्या कोऱ्यावर पोहोचले, स्क्वेअर कट आणि त्यानंतर हा स्ट्रेट ड्राईव्ह बॅटच्या टोला जरी कनेक्ट झालाय पण गॅप मोठा होता. तो गॅप कृष्णाने शोधला आणि एका षटकात सुजितजी 4 चौकार वसूल केलेत. फील्ड प्लेसमेंट ट्रैप उसको पूरी तरीके से भेद कर रख दिया है. यहाँ पर कृष्णा सातपुते अपने एक्सपीरियंस का भरपूर आनंद लेते हुए और अपने बल्लेबाजी को लुफ्तंदोज करते हुए यहाँ पे कृष्णा सातपुते 11 गेंदों में 22 रन, 200 का स्ट्राइक रेट, 4 चौके. रोहित खरत 1 गेंदों में 1 रन. प्रज्वल सोमवंशी ही रिदम थोडीशी ब्रेक झाली रोहितची असंच जाणवते, कारण 2 षटकांमध्ये त्यांना फक्त एकच चेंडू फेस करण्याची संधी मिळाली आहे. बॉडी लाईन अटॅक आहे. रोहित यांचं खेळपट्टीवर थांबणं खूप महत्त्वाचं आहे. मागच्या सामन्यात त्यांनी 49 धावांची स्फोटक खेळली, चांगल्या स्ट्राईक रेटने खेळली. त्यामुळे जर दुखापत गंभीर झाली तर मग थोडासा त्रास होऊ शकतोय पुणे पायरेट्सला. पण प्रज्वलला आणलंय, अंकितला का थांबवलं मला सुद्धा हा प्रश्न पडलाय, कारण अंकितचं पहिलं षटक चांगलं चाललं होतं. अंकित का पहला ओवर वो 7 रन और प्रज्वल सोमवंशी जिन्होंने स्नॉटर गेंद से शुरुआत की है, बॉडी लाइन पर गेंद की और कहीं ना कहीं रोहित खरत को चोटें आई है, लेकिन अच्छे है, सुरक्षित है मैदान में. ये अच्छी खबर है महाराष्ट्र जोन 2 के लिए. अपेक्षा वाढतात, स्वतःकडून वाढतात. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही जेव्हा चांगलं देता तर तुमचा सुद्धा एक चाहता वर्ग आहे आणि त्या चाहता वर्गाला तो आनंद देण्यासाठी ही हलकीशी दुखापत माझ्या प्रयत्नांना काय थांबवणार नाहीये. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, संधी बनते विकेट घेण्याची आणि संधी पूर्ण केली. जगलर झाले होते क्षेत्ररक्षक आणि सरते शेवटी प्रज्वलच्या खात्यात विकेट. रोहितचा खेळ संपला. एक बार कैच यहाँ पर उत्कर्ष से जो पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे और पूर्वांचल पैंथर्स का मतलब होता है वो तेंदुआ जो अटैक अपनी आक्रामकता के लिए जाना जाता है, जो अपने जोश और जज्बात के लिए जाना जाता है. वहां पर ये कैच, ये देखिए आसमान में First, एक बार फंबल हुई, सेकंड एंड बहुत ही अच्छी एफर्ट, बहुत ही सुंदर ड्राइव. वेळ निघून जाण्या अगोदर मेहनत करून घ्या आणि त्या ठिकाणी कदाचित बॅटर का थांबलेत, नो बॉल आहे की नाही त्याची तपासणी चालू आहे. फ्रीज बॉक्स, बॉलिंग फ्रीज, पॉपिंग फ्रीज, रिटर्न फ्रीज या सर्व गोष्टींची पडताळणी गोलंदाजाला करायची असते. लँडिंग पोझिशन व्यवस्थित झाली पाहिजे. लँडिंग पोझिशन चुकली, LOC क्रॉस झाली तर मग हाती आलेलं यश टिकवता येणार नाही. म्हणूनच प्रज्वलने तर सुरुवात चांगली केली. पहिला बॉल बॉडी लाईन होता, पण पुढच्याच बॉलवर त्यांनी विकेट मिळवण्यासाठी प्रयत्न केलाय आणि पाहूया नेमकं काय घडते. आता रोहित खरातला परतावं लागते आणि तो जल्लोष, तो आनंद आता पूर्वांचल पॅन्थर संघाच्या हर्डलमध्ये उद्या त्या रिप्लेमध्ये पाहूया नेमकं काय घडले. पोझिशन, बॉल डिलिव्हर करताना फुट लँडिंग कुठे आहे त्याची तपासणी केली आणि त्यानंतर हा फेअर बॉल. बहुत बड़े विकेट का पतन होता हुआ पिछले मैच में जिन्होंने इस मैदान पर दादोजी कोंडदेव स्टेडियम पर समा बांध दी थी दर्शकों में, रोहित खरत निराश और हताश होकर अब पवेलियन जाते हुए 3 गेंदों में 1 रन बनाए. म्हणतात की थोडी कळसोचा वेळ प्रत्येकाची येते. ऋतिक गजरला मागच्या सामन्यात तितका मौका नाही मिळाला, पण आता ऋतिक गजर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. खरं तर टॅलेंट तर या खेळाडूमध्ये सुद्धा आपण सातत्यानं वेगवेगळ्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये पाहिलेलं आहे आणि प्रेसिडेंट कपमध्ये जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा आपण आपलं सर्वोत्तम देतो आणि तोच प्रज्वलच्या वतीनं पाहायला मिळालंय. उद्याचे क्रिकेटपटू क्रिकेटचं प्रेम तुम्हाला घरी बसू देत नाही, स्टेडियममध्ये खेचून आणते. ऋतिक पहिल्याच बॉलवर धाडसी प्रयत्न कशाला, आता हा प्रश्न ते स्वतःला विचारतील. प्रेसिडेंट कप मध्ये तुम्ही खेळताय आणि अशा स्पर्धेमध्ये येत असताना तुम्ही जर असं चुकीचं पाऊल टाकाल तर मग अडचण वाढणार आहे. पुणेरी पायरेटची 0 वर ऋतिकचा खेळ संपला. प्रज्वल सोमवंशी ने
3 गेंदें किए इस ओवर में, तीनों लगातार लेग कटर्स का प्रयोग किए, चाहे वो दाहिने हाथ के बल्लेबाज हो या बाएं हाथ के बल्लेबाज। और यहाँ ऋतिक ने आते ही पहली गेंद पर रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, लेकिन बल्ले का वो बाहरी सिरा लगने के बाद ये देखिए मोटा हिस्सा लगा है, गेंद आसमान में काफ़ी देर तक ट्रेवल करती रही। हालांकि स्लिप के खिलाड़ी विशाल यादव ने गेंद को कैच को पकड़ा है और बहुत ही इंपॉर्टेंट क्रूशियल विकेट यहां पर प्राप्त कर लिया है प्रज्वल सोमवंशी ने। 3 गेंदें 2 विकेटें, कोई रन नहीं इस ओवर में अब तक। सबसे ज्यादा फाइट बैक देने वाली टीम मुझे लगता है पूर्वांचल पैंथर से। पिछले मुकाबले में 24 गेंदों में 35 रन उन्हें रोकने थे, लेकिन क्या जबरदस्त फाइट बैक उन्होंने दिया। गेंदबाजों ने कमाल किया, फील्डर्स ने अच्छी साथ दी और इसलिए पिछले मुकाबले में पूर्वांचल पैंथर्स ने एक बढ़िया जीत दर्ज की। नवीन फलंदाज विशाल धारक मैदान दाखिल होता है। मनीष दा, मैं आपको बताना चाहता हूं कि लगभग 17 जिले, उसके आसपास जिले पूर्वांचल के अंदर आते हैं। उत्तर प्रदेश में कुल 75 जिले हैं। हा सुद्धा एक फॅन्सी स्ट्रोक, बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवले होते गोलंदाज प्रज्वलने। जेव्हा आपण खेळण्यासाठी पोहोचतो तेव्हा तुम्ही लक्षात घ्यायला हवं की प्रतिस्पर्धी गोलंदाजाने या अगोदर काय केलंय। या अगोदर त्यांनी एकही धाव खर्च नाही केली, 2 विकेट्स मिळवल्या आहेत। मागच्या सामन्यात सुद्धा विशालला जास्त काही योगदान देता नाही आलं आणि आता सुद्धा ते स्ट्रगल मैदानात चालूच आहे। पूर्णपणे उंच उडी घेऊन हा डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, वेळ काढून घ्यायची। ही षटकातली पहिली धाव प्रज्वल खर्च करतोय। 5 चेंडूचा खेळ या षटकातला संपलाय। धावसंख्या पुणेरी पायरेट्स महाराष्ट्र झोन 2 26 धावा, 2 फलंदाज बाद। 5 गेंदें हो चुकी है, अभी तक कोई बाउंड्री नहीं आई है। प्रज्वल सोमवंशी ने 2 विकेटें भी इस ओवर में निकाल ली, ऋतिक को उन्होंने आउट कर दिया है और कहीं ना कहीं अब थोड़ा प्रेशर में है टीम महाराष्ट्र झोन 2। आणि तो प्रेशर कदाचित कृष्णावर सुद्धा शिफ्ट होऊ शकतो। स्ट्राइक रोटेशन पॉलिसी सुजितजी हे खूप महत्त्वाचं असतं। जेव्हा तुमच्या वतीने धावा बनत नाहीये तर मग तुम्ही तुमच्या साथीदाराचा सुद्धा जो वेग आहे किंवा त्याचा जो खेळ आहे तो थांबवता। मागच्या षटकामध्ये कृष्णाने 4 चौकार खेचले, पण या षटकात तितकी त्यांना संधीच नाही मिळाली। त्याचवेळी पुन्हा एकदा पूर्वांचल पॅन्थरच्या बाजूने आता मोमेंटम शिफ्ट होतोय। पुणेरी पायरेट्स 27 धावा, 2 फलंदाज बाद, 3 षटकाचा खेळ संपला। द ऑल न्यू थार रॉक्स, ही ब्रँड न्यू थार रॉक्स जिंकण्याची संधी कुणातरी एका खेळाडूला आहे। 16 राज्यातील एका खेळाडूला आहे। जो खेळाडू चांगला खेळेल, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरेल, त्याला जिंकता येणार आहे द ऑल न्यू महिंद्रा थार रॉक्स। बहुत ही दमदार गाड़ी है, पहाड़ों पे लेके जाने के लिए, झरनों के पास लेके चलने के लिए, समुद्र के किनारे टहलने के लिए महिंद्रा थार रॉक्स किसके खेमे में जाती है? कौन है वो प्रतिभाशाली खिलाड़ी जो जीतेगा उस महिंद्रा थार को? लेकिन कृष्णा सातपुते अपना पराक्रम दिखाते हुए मैदान में। रत्नेश 2G नाम में बहुत कुछ छिपा हुआ है। सुजीत जी मैजिक बॉलर है, अभी अंडर 19 खिलाड़ी है और काफी प्रतिभाशाली प्रतिभावान खिलाड़ी है ये। समोर आहे कृष्णा सातपुते, 12 चेंडू 23 धावा। मागच्या षटकात तितका मौका नाही मिळाला, पण जेव्हा मिळाला तेव्हा ते मैदानात भाव खाऊन जातात। त्यांचा पेटल स्ट्रोक, हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर सीमारेषा पार। धावा मिडलचा कडक बेधडक षटकार, कोणाला रे कोणाला? टेनिस विकेटचा वाघ आला। कृष्णा सातपुते सिक्सर। बल्ले ने गेट से कहा बाहर जाओ, शॉट है, वाव। और आप देखे बल्ले की स्पीड देखे, बल्लेबाज कृष्णा सातपुते का संतुलन, वो हेलीकॉप्टर बिल्कुल बल्ले के मध्य हिस्से में लगती हुई और ये 6 हिट की बॉल सीधे हमारे दादोजी स्टेडियम के बाहर जाती हुई। फुल टॉस होता, नाही तितका फायदा उचलता आला। रत्नेश 2G इतरांना सुद्धा साथ द्यावी लागेल पुणेरी पायरेट्सच्या। एकटाच खेळतोय, बाकी फलंदाज फक्त हजेरी लावण्याचं काम करतात, असंच तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळेल। विशाल धारक यांच्याकडून अपेक्षा आहेत। विशालने मागच्या 2 वर्षांमध्ये प्रत्येक मैदानावर चांगला खेळ दिलाय। बॅकलिपला खाली घेऊन बॉलला खेळलाय, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल मिळवून लढवला जाईल तोपर्यंत मिळते 1 धाव।
विषाकडे स्ट्राईक जाते आणि पाहूया पहिल्या 2 विकेटच्या पतनानंतर पुणेरी पायरेट्स एक चांगली पार्टनरशिप बनवू शकतोय का. धावसंख्या 34. पूर्वांचल को गेंदबाजों की फैक्ट्री कहते हैं. अंकित कल्की जैसे तेज गेंदबाज पूरे भारत में क्रिकेट खेल रहे, आयुष पाल, प्रज्वल सोमवंशी, अब यहाँ रत्नेश टूजी, प्रतिभावान खिलाड़ी. 34 झालेत. प्रतिभावान खेळाडू आपण उल्लेख जो केला आणि पूर्ण वर्षभर आपण या स्पर्धेची वाट पाहतोय तर मग ती प्रतिभा सादर करावीच लागेल. हो ड्राईव्ह केलंय. घेऊ नका माझ्या कामगिरीवर शंका, मैदानात वाजेल फक्त माझ्या नावाचा डंका. बॉल वाइड ऑफ लॉन्ग ऑफ सीमारेषा पार. चौकार. फुलर लेंथ की गेंद थी, इनसाइड आउट खेला था, डीप एक्स्ट्रा कवर पर कोई प्रोटेक्शन नहीं है, गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई ये 4 रन. विशाल की ये विशाल पारी चलती हुई मैदान में रत्नेश टूजी के गेंद पे लगाया है ये चौका. फुल टॉस मिस करतोय. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. रत्नेशची ही जादुई कामगिरी आपण म्हणू शकतोय कारण या अगोदर 2 मोठे स्ट्रोक या षटकात आल्यानंतर डॉट बॉलचा शोध घेणं आवश्यक होऊन बसलो होतो आणि रत्नेश ज्या मॅजिकल बॉलर कडून आपण हीच अपेक्षा ठेवू शकतोय. धावसंख्या 38 झाले. 38. ऑफस्टंपच्या बाहेर चकवलंय फलंदाजाला आणि या षटकाला आपण पाहिलं तर 3 डॉट बॉल्स, 1 चौकार, 1 सिंगल, 1 षटकार, 4 षटकाचा खेळ संपलाय. पुणेरी पायरट्स महाराष्ट्र झोन 2 38, 2 फलंदाज बाद. मनीष दा अगर हम देखें, कृष्णा सातपुते 15 गेंदों में 30 रन, अकेले 200 स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे, 4 चौके और 1 छक्के लगाए. लेकिन जितने भी बल्लेबाज आ रहे 2 विकेटें गिरी है. ऋतिक ने यहाँ पे निराश किया है और अब हालांकि विशाल 2 डाउन बल्लेबाजी करने के लिए आए हैं. 100 का स्ट्राइक रेट है. रत्नेश टूजी 1 ओवर 11 रन, कोई सफलता उनको अर्जित नहीं हुई है. निया ईवी बाईक. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर कोण जिंकेल ही निया ईवी बाईक. प्रेसिडेंट कप इंडिया 2026 powered by Runwal Realty, co-sponsored by Mahindra, co-sponsored by Pratap Sarnaik Foundation, co-sponsored by 6 Seed Balls, associate partners Nia EV Motors, official scoring partner Quick Bro, beverage partner Cloud9, energy drink partner Cloud9, man of the match sponsor Groundwale, AA Sports Gurus, SD18 Sports and 6it. YouTube live broadcasting Ayush Rockers and tennisticket.in, and event managed by Ultimate Event Makers LLP. We create, you celebrate. कृष्णा सातपुते सुजितजी एकटाच खेळतोय, त्याला आवश्यकता आहे एका साथीदाराची. मागच्या सामन्यामध्ये बबलू पाटीलचा तो फिनिशिंग टच आणि रोहित खरातची ती स्फोटक खेळी पडता मागच्या सामन्यात क्लिक झाला नव्हता कृष्णा सातपुते, पण या सामन्यामध्ये जबाबदारीचा स्वीकार करून तो आपल्या संघासाठी खेळतोय. बॉलिंग ट्रॅकवर प्रज्वल. अच्छी कप्तानी, प्रज्वल सोमवंशी को एक बार फिर अटैक पर लाए और इस बार बल्ले पर पूरी तरीके से कमिट नहीं हुई है, फिर भी 1 बाउंस. वहां पर कप्तान प्रदीप यादव मौजूद है और थोड़ी सी गेंद फंबल हुई, दोनों बल्लेबाजों ने 2 रन भागकर पूरे कर लिए. सुजितजी थोडासा क्विकनेस तुम्हाला आउटफील्डमध्ये जपावा लागतो, चपळ राहावं लागतं. चपळता नसली तर मग फलंदाज त्याच गोष्टीचा फायदा उचलत. बॉल गुडलेला ठेवला होता, काऊ कॉर्नरला टार्गेट केलं, चौकाराची अपेक्षा होती पण 2 वेळेला स्ट्राईक स्वतःकडे कृष्णा सातपुते ठेवतोय. 9:40. कृष्णा सातपुते 32 रन अब तक बना चुके अपनी टीम के लिए. यहाँ पर उछाल लेती हुई गेंद गई है विकेट कीपर के दास्तानों में. प्रज्वल सोमवंशी जिन्होंने पहले ओवर में 2 रन खर्चे थे और 2 सफलताएं अर्जित की थी, अब तक 3 गेंदें हुई हैं, कोई बाउंड्रीज नहीं आई हैं. पुणे पायराइट्स 40 रन पर 2 विकेटें गिरी है. आइए देखें क्या डायमेंशन है, फील्ड क्या कंडीशंस है, उस पर चर्चा करेंगे. कृष्णा सातपुते विशाल के बीच में साझेदारी हो रही है. 10 गेंदों में 15, एक छोटी पार्टनरशिप बिल्ड होती हुई. इस बार कृष्णा सातपुते ने गेंद को उठाया है और बहुत ही लाजवाब उम्दा फील्डिंग का प्रदर्शन कप्तान प्रदीप यादव से डीप मिड विकेट के ऊपर. वाह, हाच शब्द कुणाच्याही मुखातून निघेल इतकं चांगलं क्षेत्ररक्षण कॅप्टनच्या वतीने पाहायला मिळालं. या षटकाराचं महत्त्व तर कृष्णा सातपुतेला ठाऊक होतं.
गुडलेनला बॉल ठेवला, पिकअप स्ट्रोक, बॉलला उंची मिळाली, अंतर मिळालं, पण काय उडता चित्ता त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कॅप्टनने बॉल आत ढकलला, आपल्या संघासाठी धावा उचलल्या. फॅन्टास्टिक एफर्ट्स. सुपर माइंड ब्लोइंग फील्डिंग. इस बार आसमान में गेंद है, क्या एक और सफलता मिल सकती है? रिंकू यादव, पूर्वांचल किंग ने कैच को पकड़ लिया है, एक और सफलता दिला दी है और प्रज्वल को मिली है ये तीसरी सफलता. प्रज्वल फायदा देऊन जातात, मग ते षटक कोणतंही असू द्या, आणि तो फायदा झालेला आहे. विशाल धारकला फक्त 5 धावाच या महत्वाच्या सामन्यात करता आल्या. खरं दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहेत, पण हा सामना जिंकून गुणतालिकेमध्ये वर यायचा आहे आणि तोच प्रयत्न दोन्ही संघांचा आहे. पण पाहूया कसा बाद झाला विशाल. गुडलेंदा बॉल ठेवला होता, बॅटची टॉप एज आणि त्याचमुळे अंतर तितकं नव्हतं. विकेट किपरसाठी सोपा कॉल, कुठली चूक नाही झाली आणि चांगला झेल रिंकू यादव यांनी टिपलेला आहे. आणि विशालच्या चेहऱ्यावरचं ते फ्रस्ट्रेशन, ती निराशा, प्रेशर विवश कर रहे हैं बल्लेबाज को शॉट कमिट करने के लिए और अपने पेस और बाउंस के साथ लगातार यहां पर कृष्णा सातपुते के अलावा सभी अन्य बल्लेबाजों को इन्होंने हैरान किया है, परेशान किया है. प्रज्वल सोमवंशी ने यहां पर अपने टीम का भविष्य उज्जवल करते हुए नजर आ रहे हैं. सुजितजी, एक कृष्णा ऑलरेडी होते मैदानाच्या आतमध्ये आणि त्यात आता आणखी एक कृष्णाची भर पडलेली आहे. कृष्णा सातपुतेची साथ देण्यासाठी कृष्णा पवार मैदानात दाखल झालेले आहेत. या अगोदर आपण कृष्णा सातपुतेची पॉवर पाहिली, आता कृष्णा पवारचा तो जादुई खेळ टचअप देऊन जाईल का कृष्णा सातपुतेला? इस टीम के दोनों महत्वपूर्ण खिलाड़ी है कृष्णा सातपुते और कृष्णा पवार. और कृष्णा पवार, ये दोनों बल्लेबाजों के ऊपर कहीं ना कहीं अब टीम रिलाय करेगी, डिपेंड होगी, क्योंकि इन दोनों बल्लेबाज बहुत महत्वपूर्ण है यहाँ महाराष्ट्र जोन 2 के लिए. सुजितजी, मला आयुष व्यतिरिक्त प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. खरं अंकित कलकीचं पहिलं षटक त्याला थांबवलंय, अजूनही त्याचं षटक अजूनही शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवलेलं आहे. आणि प्रज्वल, ज्यांनी इकॉनॉमिकल राहता 3 विकेट्स मिळवल्या, त्याचमुळे जेव्हा संघाला विकेटची आवश्यकता आहे, प्रज्वलवर डोळे झाकून विश्वास ठेवला जाऊ शकतो. प्रज्वल ने अपनी टीम के लिए इस पिच का भरपूर फायदा उन्होंने लिया है. पेस और बाउंस के साथ अच्छी यार्कर ठिकाने पर डाली है, बल्लेबाज कृष्णा सातपुते को विवश किया है. आज फलंदाजांच्या स्वप्नामध्ये प्रज्वल येईल पुणेरी पायरेट्सच्या, कारण प्रत्येक फलंदाजाला त्रास देण्याचं काम प्रज्वलने केलेलं आहे. जे 3 विकेट्स तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात, ते 3ही विकेट्स प्रज्वलने मिळवलेले आहेत. त्याचमुळे आतापर्यंत फायद्याचा रोल प्रज्वलचा पूर्वांचल पॅन्थरसाठी. मुंबई सपनों का शहर है, उस सपनों को सच करने के लिए आए हैं प्रज्वल. इस बार अच्छा शॉट, अच्छा कनेक्ट हुआ है बैट से, गेंद गई है सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. काफी देर के बाद बाउंड्री आई है यहाँ टीम महाराष्ट्र जोन 2 के लिए. 5 षटकाचा खेळ झाला, धावसंख्या 47. बॉल तितकासा प्रॉमिसिंग कनेक्ट नाही झाला, पण खाली क्षेत्राची निवड बघा पुन्हा एकदा. पूर्णपणे बॉडीला रोल करून खेळायचा प्रयत्न, तितका ॲडॅक्वेट तो स्टान्स नव्हता त्या चौकारासाठी. पण काय करायचंय आपल्याला, जितक्या धावा मिळाल्यात त्या फायद्याच्या ठरल्यात, कारण या षटकातला हा पहिला चौकार आहे. 5 षटकाचा खेळ संपलाय आणि पुणेरी पायरेट्स चांगल्या पोझिशनमध्ये 47. जर याच गतीने जर डाव पुढे सरकला तर 75, 8 षटकानंतर 11चा रन रेट असेल तर 80 आणि 13चा असेल तर 86. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और कृष्णा सातपुते जो टेनिस क्रिकेट के एक लीजेंड बैट्समैन हैं, 19 गेंदों में 37 रन, 194 की स्ट्राइक रेट से 5 चौके और 1 छक्के लगाए और वो 5 चौके आयुष पॉल के ओवर में लगाए थे. कृष्णा पवार मध्य क्रम के एक महत्वपूर्ण बैट्समैन, 5 ओवर 47 रन, 9.40 का ये रन. पिछले मैच के अच्छा जिन्होंने स्पेल किया था कासिम बाबू, आजमगढ़ से आते हैं ये गेंदबाजी के लिए. जिसका जिक्र आपने शुरुआती दौर में किया था कि सबसे ज्यादा भरोसा इस गेंदबाज पर रखा जा सकता है, लेकिन प्रज्वल ने बेहतर गेंदबाजी की. 2 ओवर में 11 रन खर्च कर 3 महत्वपूर्ण बैटर्स को उन्होंने आउट किया. कासिम बाबू लेफ्ट आर्म मीडियम पेस बॉलर, बॉलिंग ट्रैक पर. इस दादोजी कोंडदेव स्टेडियम के दुधिया रोशनी में खेलने का अनुभव है कासिम बाबू को. एक भरोसेमंद गेंदबाज है. पिछले मैच में इन्होंने अपनी गेंदबाजी से मैच में पूर्वांचल पैंथर्स को जीत दिलाई थी. ओवर द विकेट आए हैं इस बार कृष्णा पवार. क्या आसमान में गेंद, उसके नीचे फील्डर है और ये बहुत बड़ा विकेट.
Krishna Pawar is gone to the pavilion. कासिम बाबू, अशक्य गोष्ट शक्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच प्रयत्न, आणि पहिल्याच प्रयत्नांमध्ये कृष्णा पवारचा विकेट कासिम बाबूने मिळवला. म्हणजेच तुम्ही जी भविष्यवाणी केली होती, तुम्ही जो विश्वास ठेवला होता, तुम्ही जे वक्तव्य केलं होतं ते अगदी योग्य. कासिमच्या पहिल्याच बॉलवर मी त्याला विकेट. कासिम बाबू, आजमगढ़ का लाल इस वक्त मैदान में छाता हुआ देखिए, ऐसा लग रहा है मानो आरपी सिंह गेंदबाजी कर रहे हो. वही फॉलो थ्रू, वही गेंदबाजी का एक्शन, वही प्री स्ट्राइक डिलीवरी, वही मिड बाउंड, एवरीथिंग. गुड लेंथला बॉल पिच केला होता आणि बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेत असताना पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. बॉलला जास्त उंची मिळाली, अंतर तितकं गाठलं नाही, आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन कासिम बाबूचं. अगर इथे त्या आजी उपस्थित आहेत ज्यांना आपण मगाशी क्राऊडमध्ये पाहिलं, आणि आता मात्र त्यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत. कारण ह्या वयात सुद्धा जो उत्साह आणि जोश घेऊन त्या या मैदानात इथे आल्या आहेत, ऑडियन्समध्ये बसल्यात, तर त्यांचं कौतुक करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. आणि ते करण्यासाठी आपल्यासोबत सुंदर असा षटकार लागलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला TMCच्या एक्स हाऊस लीडर आणि कॉर्पोरेटर अनिता गौरी मॅडम आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. विलास जोशी सर आपल्या समवेत उपस्थित आहेत, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे प्रेसिडेंट. मी आपल्या मान्यवरांना विनंती करेन की आपण आजींचं इथे स्वागत करावं, कौतुक करावं. त्यामुळे ती ट्रॉफी आणि एक छान अशी भेट आपण घेऊन यावी. प्लीज आपण ते घेऊन यायचे. मी विलास जोशी सरांना आणि अनिता मॅमना ही विनंती करतोय, आपण आपल्या व्हायरल आजीचं इथे कौतुक करूया, तिचं आपण इथे स्वागत करूया, आणि त्यानंतर मात्र छान गप्पा आपण त्यांच्याशी मारूया. ही छान अशी ही भेट, ही आठवण आमच्याकडनं, आणि प्रेसिडेंट कपच्या माध्यमातून एक छान अशी भेट सुद्धा आपल्यासाठी, हे गिफ्ट वाउचर सुद्धा आपल्यासाठी आपण देत आहोत. आजी, तुझं मनापासून स्वागत आहे. आनंदी गणपत जोगळे असं आपल्या या व्हायरल आजीचं नाव आहे. छान तिच्याशी आपण गप्पाही मारणार आहोत. पूर्वी अनिता गौरी मॅडम आणि विलास जोशी सर, आपले मनपूर्वक आभार. अगदीच जोशी सरांसोबत आपण नंतर मग इंटरव्ह्यू बॉक्समध्ये भेटणारच आहोत. आणि अनिता मॅम, आपलेही मनपूर्वक आभार. छान जरा दोन गप्पा मारू आपण आजीसोबत. तोवर हा स्टेज त्यांच्यासाठी मोकळं आपण करूया. पण आजी, बस इथे खुर्चीवरती निवांत, ही जागा तुझ्यासाठी आहे. एक मिनटं, मी खुर्ची पुढे घेतो. एक मिनटं आजी, इथे बस, बस इथे, छान इथे बस निवांत. साहेब या. हा, वा पवन साहेब, आपल्या प्रभागातली व्यक्ती आज इथे त्याचा क्रिकेट खेळाचा आनंद घेत आहे. फार बरं वाटतं आज आपल्याला. आणि आज आपल्या प्रभागातली मंडळी जेव्हा मैदानात येतात, ऑडियन्स म्हणून बसतात आणि क्रिकेटला सपोर्ट करतात, त्यावेळेला त्यांचं कौतुक होणं फार गरजेचं आहे. ते तसंच आज आजींचंही ते कौतुक. आजी, आज तू क्रिकेटचा हा खेळ पाहायला आली आहेस, हा थरार अनुभवतेस, पण त्याआधी तू ठाणे महानगरपालिकेमध्ये तू काम करून झालेली आहेस. तू ह्या मैदानाला तुझ्या डोळ्यांदेखत बदलताना पाहिलंयस. आज इथे येऊन तुला कसं वाटतंय? मला बहुत मस्त वाटतंय बाबा. मी ह्या मैदानात अमिताभ बच्चनची मॅच झाली ना, तेव्हा मैदानचा पाऊल लागला, तर आज लावला या मॅचीला. नाही तर मी कधी येत नाही या मैदानात. नाही. म्हणजे आमचं नशीब थोर आहे की थेट अमिताभ बच्चन पासून सुरुवात झालेली प्रवासाला ती आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या प्रेसिडेंट कप मध्ये आपण येतोय. किती मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि जेव्हा तू लय हऊस मला मॅच बघायला. लय तेंडुलकरची मी हमेशा बघायची टीव्हीवर. तिथपासून मी अमिताभ बच्चनची मॅचला मी 5 दिवस आलेली इथं, आणि हे मॅचला पण 3 दिवस येते. बात आहे. हे खरंच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. ही जी तरुणाई छान मैदानात खेळते, इतका सुंदर खेळ खेळते, तू काय सांगशील ह्या पोरा बाळांना तुझ्या? काय बाबा मी सांगू नको मला तेवढं नाही. पण आज तुला इथे येऊन कसं वाटतंय? बरं वाटतं, छान वाटतं. बरं, आता तू 3 दिवस आली आहेस, आम्हाला पुढचे 3 दिवस सुद्धा तुला इथे बघायचं आहे, ते ऑडियन्समध्ये बसलेलं पाहायचंय, आणि शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा तुझी गाठ भेट मी घेणार आहे, एवढं लक्षात ठेव. अरे बाबा नको बस. अजून काय हवं आपल्याला आयुष्यात?
आज आज बघ तुझं नाव ह्या संपूर्ण मुंबईत, महाराष्ट्रात, भारतवर्षात आज गेलेले सगळे तुला आनंदी जोगळे म्हणून ओळखत असतील, पण आज तुला एक वेगळं नाव देतोय. ही आमची व्हायरल आजी आहे, जी आज या मैदानात आली आहे. गेले 3 दिवस येते, पुढचे 3 दिवस येईल आणि तुझं स्वागत करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असू. खूप खूप आभार तुझे. तू वेळ काढून इथे आलीस आणि ह्या तरुणाईला तू प्रेम देतेस, आशीर्वाद देण्यासाठी आलेस. तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. ओव्हर टू द कॉम्बॉक्स अगेन. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर पुणेरी पायरेट्स महाराष्ट्र झोन 2 संघाची धावसंख्या आहे 63 रन, 63 लॉस ऑफ विकेट्स. कृष्णा 20 चेंडू 38 धावा, संभाजी पाटील 4 चेंडू 15 धावा. चांगला स्कोर आहे. आपण जर मागच्या षटकाचा विचार केला तर जवळपास 16 धावा क्लाउड 9 अवर एनर्जी ड्रिंक पार्टनर कृष्णा पवारचा विकेट पहिल्याच बॉलवर मिळवला होता. कासिम बाबू जसा आपण उल्लेख केला त्यांनी सुरुवात चांगली केली, पण त्यानंतर बबलू पाटील आले. एक वेळ औषधाला एक्सपायरी डेट असते, पण बबलूच्या मोठ्या फटक्यांना, प्रॉफिटेबल स्ट्रोक्सला एक्सपायरी डेट नसते आणि मागच्या षटकामध्ये फक्त बबलू पाटीलचा दबदबा पाहायला मिळाला. तो आला आणि आल्या आला त्याने काम सुरू केलं. देखिए इस ओवर में मैं गेंदबाज कासिम बाबू जिन्होंने अच्छी लेंथ यार्कर्स रखी थी, लेकिन संभाजी पाटिल जो सिक्सर किंग है उन्होंने हर गेंद को अच्छे से कमिट किया, जिसका फ़ायदा उन्हें मिला, उनकी टीम को मिला. अगर ऐसे ही हम देखें तो 10.5 84 तक जा सकते हैं. अगर अब यहाँ से 12 रन प्रति ओवर बनाते हैं तो 87 तक जा सकते हैं. अगर 14 रन प्रति ओवर बनाते हैं तो 91 रन बना सकते हैं. अगर 16 रन अगर यहाँ से अब करते हैं तो 95 रन तक ये जा सकते हैं. 10.50 रन बनाए हैं अंकित कल्की, स्लोअर किंग. व्हाट अ यार्कर, बिल्कुल सब लाइव डिलीवरी, अल्फाज नहीं है. पायांचं मोजमाप विचारणारा चेंडू अंकित कल्की यांनी खूप चांगला हाताळलाय. आपण एक चांगला उल्लेख केला की स्लो किंग, प्रत्येक गोलंदाजाला पेसवर विश्वास ठेवायचा असतो, पण अंकित कल्की यांनी आपलं वेगळंच प्रस्थ बनवलेलं आहे. फुल टॉस होता, संपर्क कुठे झाला आपण पाहूया. बॉल तर डायव्हर्ट झालाय फाईन लेगला आणि वेगानं ती एक धाव पळून पूर्ण झाले. एक धाव मिळते आणि एका धावेच्या वडील धावसंख्या पोहोचते आता 64. सर मनीष सर, एक कहावत है, मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये तो गलत बात है. एक दिया पूरी रात अंधियारे से लड़ता है, तू तो भगवान का दिया है, तू किस बात से डरता है. यहाँ पे इस मैच में अंकित कल्की पूर्वांचल किंग कहे जाते हैं, गेंदबाजी के स्लोअर किंग. संभाजी पाटिल और कृष्णा सातपुते ओपन करने के लिए आए थे और अभी तक क्रीज पर डटे हुए हैं. एक तरफ से पारी को बिल्ड कर रहे हैं, दूसरी तरफ से संभाजी पाटिल. इस ओवर में लगातार कासिम बाबू के ऊपर प्रहार किया और इस ओवर को भी बड़ा बनाने का प्रयास, अपने एक्सपीरियंस, अपने टैलेंट का यहाँ बढ़िया इस्तेमाल करते हुए दोनों बल्लेबाज. अंकित कल्की पण योग्य त्या वेळी कॅप्टनने त्यांना राखून ठेवलेलं आहे. 7व्या षटकासाठी ती जबाबदारी त्यांना मिळते आणि ती जबाबदारी त्यांनी उचलली. 3 चेंडूत फक्त 3 धावा खर्च केल्यात. इस बार गैप नहीं ढूंढ पाए कासिम बाबू. एक डीप स्क्वायर लेग के ऊपर तैनात, तो उन्होंने गेंद को फील्ड कर लिया. रिंकू की भी विकेट कीपिंग बहुत अच्छी की है इस मैच के अंदर. पिछले मैच में भी उन्होंने काफ़ी अच्छी विकेट कीपिंग की है. कप्तानी की मैं बात करूंगा, अभी तक प्रदीप यादव ने बहुत ही लाजवाब कप्तानी करके दिखाई है. अंकित कल्की का अच्छा रोटेशन, आयुष पाल का वो महंगा ओवर, प्रज्वल सोमवंशी 2 ओवर 11 रन 3 विकेटें झकझोर कर रख दिया टीम को. रत्नेश 2G जिन्होंने 1 ओवर में 11 रन खर्चे. कासिम बाबू इस मैच में 1 ओवर में 16 रन और 1 विकेट उन्होंने हासिल की. 6 गेंदें हो चुकी हैं, अभी तक एक भी बाउंड्रीज आई नहीं है. 67 रन 4 विकेट के नुकसान पे 6.4 गेंदें डिलीवर हुई हैं. अब यहाँ पर बैट को चेंज किया है, क्या यहाँ पर ये दृष्टिकोण भी चेंज करेंगे. कृष्णा सातपुते ओपन करने के लिए आए हैं, उनके सामने 4 विकेटें गिर गई और एक तरफ से वो लगातार इनिंग को संभाले हुए है. इस बार बैटक शॉट का प्रयास है, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. कृष्णा सातपुते लीजेंड बैट्समैन यहां पर अपने बल्ले के साथ, हालांकि ये जो शॉट खेल रहे थे बैटक शॉट, स्लॉक स्वीप
बल्ले पर सही तरीके से कनेक्ट नहीं हुई, लेकिन वो जो चाहते थे जो रन, वो किफायती रन यहाँ पर अर्जित कर लिया उन्होंने। सीधे लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर गई है 4 रनों के लिए। 7वां ओवर प्रगति पर है, अब तक 71 रन बने हैं 4 विकेटों के नुकसान पे। एज इज ओनली अ नंबर, आणि त्यांचं वय वाढतंय पण क्रिकेटची जिद्द कमी होत नाहीये. फॉलिंग स्वीप खेळली त्यांनी. आणखीन एक त्यांचा पेटन स्ट्रोक, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषा क्लिअर करेल. चौकारांचा बेताज बादशाह. या डावामध्ये फक्त त्यालाच भाव मिळतोय. 7 षटकाचा खेळ संपलाय. पुणेरी पायरेट्स 75, 4 फलंदाज बाद. प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। 4 बार प्रयास किया था इस ओवर में लगातार डाउन फॉलिंग स्वीप खेलने का, लेकिन अंततः उन्हें फाइनली कामयाबी मिली। ये देखिए, कृष्णा यांचा स्टॅट्स मध्ये नेहमी षटकार जास्त असतात, पण या डावामध्ये त्यांच्या वतीनं 7 चौकार आणि 1 षटकार आलाय. म्हणजेच या सामन्याला आपल्या खेळीने बॅलन्स करण्याचा त्यांचा विचार आतापर्यंत योग्य राहिलेला आहे. आता प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत प्रेसिडेंट कप खेळला जातोय. प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था उत्तम प्रकारची आहे आणि प्रेक्षकांना आता बक्षीस जिंकण्याची संधी आहे. जर तुम्ही दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आहात तर आमचा कॅमेरामॅन तुम्हाला कॅप्चर करेल आणि 10 आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये 10 प्रेक्षकांना, 10 भाग्यवान प्रेक्षकांना लेक शोर मॉलची 5,000 रुपयांचे गिफ्ट वाउचर जिंकण्याची संधी. अब यहां से स्लॉग ओवर की शुरुआत होती हुई अंतिम ओवर पुणे पायरेट्स के लिए पूर्वांचल पैंथर्स की तरफ से कृष्णा सातपुते 24 गेंदे 47 रन 7 चौके 1 छक्का 195.8 का स्ट्राइक रेट। रत्नेश टूजी को एक बार आक्रमण पर फिर से लगाया गया है कमेंट्री छोर से। एक उदीयमान उभरते हुए खिलाड़ी के ऊपर कप्तान प्रदीप यादव ने जिम्मेदारी सौंपी है। पूर्वांचल के लिए काफ़ी अच्छे क्रिकेट खेले हैं रत्नेश टूजी। आज 5G के दौर में भी रत्नेश टूजी चमक रहे हैं इस दुधिया रोशनी में मुंबई में। अच्छी यार्कर बिल्कुल ब्लैक होल में डाली है, फुल लेंथ की गेंद और 1 रन से यहाँ पर दोनों बल्लेबाज अब असमंजस में हैं। उन्हें पता है कि अगर ये ओवर बड़ा नहीं बना पाएंगे तो कहीं ना कहीं ये जो रन्स है, जिस तरीके की बल्लेबाजी हम देख रहे हैं पूर्वांचल पैंथर्स के पास, एक से एक आक्रामक बल्लेबाज है, धुरंधर बल्लेबाजों से सजी हुई टीम है। रत्नेश टूजी, यहां कृष्णा सातपुते क्या अपना पहला अर्धशतक इस प्रेसिडेंट कप में लगा पाएंगे? कृष्णा सातपुते, लेकिन रत्नेश टूजी क्या लाजवाब स्पेल करते हुए अपनी टीम के लिए कप्तान का भरोसा जीता है। उस और खिलाड़ी मौजूद है लेकिन गेंद को नहीं रोक पाएंगे। 1 बाउंस 2 बाउंस, सीधा रेखा के बाहर 4 रन। कृष्णा सातपुते 50 रन बनाते हुए महत्वपूर्ण 50 रन। कित्येक जणांनी क्रिकेट सुरू केलं, कित्येकांचं क्रिकेट थांबलं, पण कृष्णा सातपुतेचं क्रिकेट थांबण्याचं नाव नाही घेणार. किती जणांनी शंका घेतली होती की कृष्णाचं क्रिकेट संपलंय, पण प्रेसिडेंट कपच्या या अर्धशतकाने कृष्णा पुन्हा एकदा काय आहे पूर्ण जगाला कळलंय. अर्धशतक कृष्णा सातपुतेचं. ये हमारा सौभाग्य है, हमारा गौरव है कि इसी मुंबई से हमारे पूरे विश्व के क्रिकेट के भगवान सचिन तेंदुलकर का शहर है और टेनिस क्रिकेट के भगवान कृष्णा सातपुते भी इसी मुंबई से बिलोंग करते। मोठ्या धावफलकाकडे जाणारा वाटा आमच्याकडून निघतात तेच कृष्णा सातपुते यांनी पूर्ण जगाला ठणकावून सांगितलेलं आहे. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला, फक्त बॉलला दिशा दिली, खाली क्षेत्राची निवड केली आणि या चौकाराने कृष्णा सातपुते यांचा क्लास अजूनही आहे तेच पाहायला मिळालं. बॅटचा फेस वर घेतला, एलिव्हेशन मिळालंय. बबलू पाटील यांना नेहमीच आपण षटकार खेचताना पाहतो. समोर असू द्या कोणताही गोलंदाज, षटकार खेचणं हा माझा अंदाज. ये छक्का टीम के लिए उपयोगी साबित हो सकता है क्योंकि ये संभाजी पाटिल ने 8 गेंदों में आकर 25 रन, वो कैमियो 312 कि वो स्ट्राइक रेट से 2 छक्के 2 चौके 8 गेंदों में लगाए हैं।
हालांकि ये गेंद देखे ओवर पिच कर बैठे, स्लॉट में गेंद थी, काउ कॉर्नर पर दो खिलाड़ी आए थे, लेकिन आसमान में ये 6 हिट की बॉल एक बार लगा तो 6 सीधे बाउंड्री सीमा रेखा के बाहर गई है दादोजी कोंडदेव स्टेडियम के स्टैंड में, जहां दर्शक दीर्घा में दर्शक मौजूद है। फुल टॉस गेंद, क्या इसको टाइमिंग एडजस्ट नहीं हुई है? उस और बाउंड्री सीमा रेखा पर अभी भी गेंद ट्रैवल हो रही है, नहीं रुकेगी। अंतिम 2 गेंदों पर 2 चौके और अब स्कोर जा पहुंचा 92 रन, 4 विकेट के नुकसान पर 8 ओवर में। फिनिशिंग टच देण्यासाठी बबलू पाटील अर्थात संभाजी पाटील यांना ओळखलं जातं। 9 चेंडू 29 धावा, कृष्णा सातपुते 27 चेंडू 51 धावा, धावसंख्या 92 झाले। 8 षटकाचा खेळ संपला, पण आपण थांबलोय की इम्पॅक्ट जो चेंडूचा आहे तो वेस्ट हाईटच्या वर की खाली त्याची तपासणी चालू आहे। पण आनंदी चेहरे या दोघांची, कारण त्यांचा अनुभव आणि त्यांची प्रतिभा या महत्त्वाच्या डावामध्ये पाहायला मिळाली, जेव्हा यंग टॅलेंट यंग ब्रिगेड तितका चांगला खेळ देताना पाहायला मिळाले नाही। अनुभव संघाच्या कामी आलाय कृष्णा आणि संभाजीचा। रत्नेश टूजी की उम्र 18 साल होगी और 18 साल से ज्यादा कृष्णा सातपुते ने मैदान पे वक्त बिताए और पूर्वांचल पायरेट जो पूर्वांचल की ये टीम है, हमेशा हमारे उत्तर प्रदेश में कृष्णा सातपुते को बहुत ज़्यादा इज्जत सम्मान और प्यार मिलता है और इस मैदान पर खिलाड़ियों को जो इस संयुक्त भारत की खूबसूरत तस्वीर पेश करते हुए दोनों टीमें, ये देखिए बधाई देते हुए उनके तमाम साथीगढ़ टीम के वो मुख्य प्लेयर्स 11.50 के औसत से 92 रन बनाए हैं 4 विकेट के नुकसान पे। स्कोर चांगला सेट झालाय। या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन आपण जर बघितलं तर 80 धावा कृष्णा आणि संभाजी पाटील यांनीच बनवल्या आहेत, म्हणजेच त्यांचं क्रेडिट किती आहे या सामन्यासाठी ते आपण पाहू शकतोय। 5वें विकेट के लिए 17 गेंदों में 45 रन की ये साझेदारी और अंतिम 2 गेंदों पर 1 6 और 1 चौका बहुत ही निर्णायक महत्वपूर्ण साबित हो सकता है। स्कोर कार्ड पुणे पायरेट्सचा कृष्णा सातपुते नाबाद 51, रोहित खरात नाराज निराश या महत्वाच्या सामन्यामध्ये फक्त एकच धाव, ऋतिक गजरला खातं खुलता नाही आलं, 0 वर बाद, विशाल धारक 5 वर बाद, कृष्णा पवार 1 धावेवर बाद होऊन परतले आणि संभाजी पाटील यांनी काय 7 कृष्णा सातपुते दिले 29 धावा, एक्स्ट्राच 5, 8 षटकांमध्ये 92 धावा पुणे पायरेट्स। पूर्वांचल पैंथर्स ने अच्छी गेंदबाजी जरूर की। अंकित कल की पहले ओवर में 7 रन खर्च किए, दूसरे ओवर में 19 रन आए 2 ओवर्स में। आयुष पाल महंगे साबित हुए, 1 ओवर में 18 रन 1 डॉट गेंदे। प्रज्वल सोमवंशी सबसे सफल गेंदबाज रहे जिन्होंने 2 ओवर्स में 3 डॉट 11 रन और 3 सफलताएं। रत्नेश टूजी जिन्होंने डेथ ओवर में आकर काफ़ी रन खर्च किए, 16 रन आए इनके अंतिम ओवर में। 2 ओवर 4 डॉट 27 रन 13.50 की औसत से। कासिम बाबू जो पिछले मैच में जिन्होंने काफ़ी अच्छी गेंदबाजी की थी, इस मैच में 1 ओवर 16 रन और 1 सफलताएं। तर कमेंट्री बॉक्स मधून इतकंच, जाऊया थेट टॉस बॉक्स मध्ये। थँक्यू।
प्रेसिडेंट कप इंडिया 2026 का और बहुत ही एक से एक बढ़कर मैचेस हमें देखने को मिल रहे हैं। तो चलिए मैं आपको यहाँ पर लेके चलती हूँ हमारे आज के तीसरे दिन के छठे मैच के टॉसिंग सेरेमनी में, जो होने वाला है पूर्वांचल पैंथर वर्सेस रॉयल चैलेंजर्स गोवा के बीच में। और मेरे साथ यहाँ पर टॉस के लिए जुड़ रहे हैं श्री राहुल लोंडे, युवा सेना सेक्रेटरी महाराष्ट्र, सिद्धिविनायक टेम्पल ट्रस्टी, और उनके साथ विलास जोशी, स्पोर्टिंग क्लब प्रेसिडेंट। आपका स्वागत है प्रेसिडेंट कप इंडिया 2026 में। चलिए जल्दी जल्दी बुला लेते हैं यहाँ पर हमारे कैप्टन्स को भी। रवि बनारस, कैप्टन ऑफ पूर्वांचल पैंथर्स, एंड अपाली कालंगुटकर, कैप्टन ऑफ रॉयल चैलेंजर्स गोवा। ये सिक्का मैं आपको देती हूँ। एक साइड है ITCSF। सर आप तो आप कॉल करने वाले हैं, गोवा के कैप्टन कॉल करने वाले हैं। चलिए सिक्का उछालते हैं और देखते हैं कि कौन टॉस जीतता है यहाँ पे। ITCSF का कॉल किया गया है एंड यहाँ पर आया है प्रेसिडेंट कप आया है और पूर्वांचल पैंथर्स टॉस जीत चुके हैं यहाँ पर। धन्यवाद आप दोनों का, थैंक यू सो मच, थैंक यू। चलिए अब कप्तान से हम यहाँ पर बात कर लेंगे। टॉस जीत गए हैं, अब क्या प्लान है अंदर जाके करने का? फील्ड फर्स्ट। फील्डिंग करेंगे, पहली फील्डिंग करेंगे। बहुत बढ़िया, आपके मैचेस ऑलरेडी हो चुके हैं, कैसा एक्सपीरियंस रहा है और फील्डिंग फर्स्ट क्यों आपने चुना? मतलब कि कम से कम रोकना चाहिए और अच्छी बॉलिंग करेंगे। और अभी एक मैच चल रहा है, वो चेस करना है हम लोग को 93 रन, तो कोशिश करेंगे 93 चेस करें, उसके बाद भी चेस करना अच्छा रहेगा। थैंक यू सो मच। और चलिए अब बात करते हैं हमारे गोवा के कैप्टन से। उन्होंने बोला है कि चेज मतलब आपको ज़्यादा रन बनाने नहीं देंगे, लेकिन आपके दिमाग में तो होगा ना कि आप लोगों ने टीम से डिस्कस किया होगा कि इतना स्कोर तो बनाना ही बनाना है हर मैच में। हाँ बिल्कुल, 80 प्लस जाएंगे हम लोग। 80 plus is a good score target to think in mind, but may the best team win. Thank you so much, all the best. Thank you very much. So this was the toss for the 6th match of today's day, and ये जो मैच है वो 18वां मैच होगा और यहाँ पर ऑलरेडी हमारा जो मैच है वो चालू है, कुछ हलचल हो रही है। Let me take you quickly to the commentators box. नमस्कार, पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं प्रेसिडेंट कपमध्ये हार्दिक स्वागत असणार आहे आणि दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे। पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आलेली आहे। विशाल यादव पुल करण्याचा प्रयत्न केला, परंतु या पुलच्या प्रयत्नात संभाजी पाटील, बबलू पाटील यांनी पकडलेली कॅच आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का दिला आहे महाराष्ट्र टीमने पूर्वांचलला। निहाल आए और आते ही पहली गेंद पे वो कहर भर पाया जिसके लिए वो हमेशा जाने जाते हैं। बहुत बड़ी सफलता, बहुत बड़ी विकेट, स्क्वायर लेग के ऊपर से पुल लगाना चाहते थे, टॉप एज। विकेट कीपर की खुशी बता रही कि कितनी बड़ी विकेट है। और जब किसी भी गेंदबाज को चंदू सर पहली गेंद पे विकेट मिल जाए तो फिर वारे न्यारे हो जाते हैं, मनोबल जो है वो 7वें आसमान पे पहुंच जाता है। पर पहली गेंद पे विकेट यानी कि मौका तीसरे नंबर के बल्लेबाज को, एक सलामी बल्लेबाज के तौर पे उत्कर्ष यादव। चांगली सुरुवात झाली आहे। पहिल्या डावामध्ये कृष्णा सातपुते यांची हाफ सेंचुरी चर्चेचा विषय राहिला। बबलू पाटील यांनी त्यांना दिलेली साथ ही अगदी महत्त्वाची होती आणि त्याच्यामुळे एक चांगली धावसंख्या, चांगल्या टोटल समोर उभा राहिला आणि त्याचा पाठलाग करत असताना 92 झाल्या होत्या, 93 करायच्यात आणि त्याचा करत असताना पाठलाग पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे। परंतु मोठी मॅच आहे, पूर्वांचलचे खेळाडू सुद्धा तेवढेच जबरदस्त आहे आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी देखील मजा येणार आहे। उत्तर प्रदेश राज्याचा पूर्वेकडील विभाग त्याला पूर्वांचल म्हटलं जातं आणि त्याच परिसरामधून येणारी ही टीम आपल्याला पाहायला मिळते। मजा येणार आहे या मॅचला पाहण्यासाठी। अगदी जरी पहिल्या बॉलला विकेट आली असेल, ओहो या वेळेला थोडासा बाहेर कट होणारा बॉल पाहायला मिळाला। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आलेत या मॅचेसला पाहण्यासाठी। और ये देखिए यहाँ खुशी के आंसू भी आपको नजर आ रहे हैं। ये हमारे लकी फैंस जिन्हें वाउचर्स मिल रहे हैं, जिन्हें बहुत बहुत शुभकामनाएं हम देना चाहते हैं। और जब ये भागते हुए दौड़ रहे थे शायद बच्चे, तो सिक्योरिटी को लगा कि ये बच्चे भाग रहे हैं और बच्चे को पता चला नहीं कि कहां तक पहुंच रहे हैं, कैसे पहुंच रहे हैं।
आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा प्रयत्न झाला होता खरा, परंतु नाही यशस्वी होऊ दिलाय. ज्या पद्धतीची ही बॉलिंग इकडे केली जाते आहे, चांगल्या पद्धतीने बॉलिंग, प्रत्येक बॉल विचारपूर्वक केला जातोय. पहिल्या 3 बॉलवर एकही रन येऊ दिलेले नाहीये. निहाल तुसामत नो डाऊट लेदर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगलं खेळतायत आणि त्याचबरोबरने टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा पुण्याच्या देहू रोड मधून सुरुवात झाली आहे. तो खेळलाय, पुन्हा एकदा फसला खरा, परंतु तिकडे फिल्डर थोडेसे दूर राहिले. ड्रीम है यहाँ पर एक बार खेलने का. एक बार नजीम मुल्ला हुआ था, तब भी मैं यहाँ आया था, वहाँ पर भी मैं प्राइज जीत कर गया था. आज फिर मैं प्राइज, ये मेरे लिए ग्राउंड लक्की है. चलिए आज भी शायद वैसा कुछ हो. बरं, हे जे गिफ्ट आहे ना, तुला खरं मी सांगतोय त्याच्यामुळे मिळालेलं, कारण तू छान प्रेमाने त्याला मांडीवर घेऊन बसला होतास म्हणून हे गिफ्ट तुला मिळते. कसं वाटतंय? बोलल्याबरोबर लगेच त्याने गिफ्ट त्याच्या हातात घेतलेलं आहे. आज त्याला कदाचित कळत नसेल त्याच्या हातात काय, पण तोही खुश आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला तिघांनी थांबायचं थोड्या वेळाने, आपण तिथे इंटरव्ह्यू बॉक्समध्ये भेटू. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन. बॅक टू द गेम. चाहिए मुकाबले को जीतने के लिए. हमारे सभी पदाधिकारियों का बहुत बहुत अभिनंदन करना चाहेंगे टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन. पण प्राइजेस देण्यासाठी यांची नावं नक्कीच घेऊ शकतो. येस, केलेली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आणि त्याच्यानंतर दबाव वाढवण्याचा प्रयत्न देखील केला आहे निहाल तुसामत यांच्या बॉलिंगच्या माध्यमातून. उत्कर्ष यावेळेला लॉफ केलाय, फटका खेळलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे फटका फसला. रोहन खरातने घेतली कॅच आणि देहू रोड एक्सप्रेस पहिल्याच ओव्हर पासून सुसाट वेगात सुटलेली आहे. जबरदस्त कामगिरी इकडे होताना पाहायला मिळते. पहिली ओव्हर संपते, 2 विकेट, रन 3. बहुत बड़ी विकेट. नेहाल क्या कमाल गेंदबाज हैं. जानते थे पूर्वांचल पैंथर्स के सलामी बल्लेबाजों को परेशान करना है. उत्कर्ष यादव जो पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच रहे, उन्हें फंसाया. एक लेग कटर डिलीवरी टाइप की गेंद थी, थोड़ा दूर खिलाया था रीड से, उस तरह से कनेक्शन हुआ नहीं था. बल्ले के बिल्कुल निचले हिस्से पे जाकर लगी. फील्डर द्वारा कोई गलती नहीं. दूसरी सफलता. पुणे पायराइट्स महाराष्ट्र जोन 2 बड़े लाजवाब खेल रहे हैं अभी तक. नो डाऊट महाराष्ट्र वॉरियर्स झोन 1 तिन्हीच्या तिन्ही मॅच जिंकून टॉपर राहिलेली आहे आणि इकडे याही टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला होताना पाहायला मिळतो. झोन 2 महाराष्ट्राच्या कौतुक करावं लागेल. आणि लेफ्टी आलेले आहेत आता बॅटिंग करण्यासाठी. खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे हा स्थानिक खेळाडूंसाठी म्हणा, कारण 1 करोड रुपयाची स्पर्धा तुम्हाला खेळायला मिळते. एवढ्या मोठ्या मंचावर आपल्या राज्याला रिप्रेझेंट करायला मिळत आहे. त्यामुळे या सगळ्या बाबी अगदी महत्त्वपूर्ण देखील असणार आहेत. परंतु या दबावातून बाहेर पडावं लागणार आहे. मयूर मासाळ यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या काटेवाडी या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे मयूर मासाळ. मागील 2 वर्षामध्ये खूप जबरदस्त परफॉर्मन्स देखील त्यांनी दाखवलाय. हो यावेळेला थोडासा पुढे राहिला, प्रयत्न चांगले केले होते कृष्णा यांनी, परंतु काही काळ बॉल हवेमध्ये, कारण समोर जर पाहिलं तर शहबाज हे देखील एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. इम्पॅक्ट म्हणून आलेत. इम्पैक्ट प्लेयर के तौर पे बिल्कुल आए हैं. शहबाज अभी स्ट्राइकिंग एंड पे मौजूद हैं. सलामी बल्लेबाज के तौर पे ही अच्छी गेंद थी और मयूर ने पिछले मुकाबले में भी 2 विकेट लिए थे. सिर्फ 1 ओवर डाला था. 2 फील्डर बाहर हैं, एक लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट. उत्तर प्रदेशात चर्चा आहे या शहबाजची सुद्धा. यावेळेला पुल केला जातोय, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, बॉलची हवाई यात्रा. शहबाज या नावाची चर्चा का पाहायला मिळते. बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. 6 षटकार. बहुत लाजवाब शॉट. पोजीशन में आए, फिर वहां पे पुल खेला और सबसे अच्छी बात की जगह बहुत अच्छी चुनी थी. जानते थे कि गेंद जो है वो बाहर की तरफ डालने की कोशिश कर रहे हैं, बट रीच बहुत अच्छी है, पुल बहुत अच्छा. और इस बल्लेबाज इस मुकाबले का, इस पारी का पहला छक्का. नॉर्थ इंडियामधील आघाडीच्या बॅटरमध्ये या बॅटरचं नाव घेतलं जातं. शहबाज मोठ्या मोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवलेल्या आहेत. पुन्हा मयूर. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आणि बबलू पाटील बॉलच्या खाली. हे उत्तर होतं बारामतीच्या या बॉलरचं. पूर्वांचलच्या बॅटरला
काय जबरदस्त पलटवार पाहायला मिळाला. नाद नाही करायचा बारामतीकरांचा. विकेट घेतली आहे बारामतीच्या काटेवाडीच्या मयूर मासाळ यांनी. बड़ी विकेट, बहुत बड़ी सफलता यहाँ पे. शहबाज ने इससे पहले जो छक्का लगाया था वो सेंसेशनल था. लग रहा था कि एक अलग ही सनसनी पैदा कर सकता है ये बल्लेबाज. फिर से पुल लगाने की कोशिश, लेंथ थोड़ी ऊपर थी इस बार, टॉप एज लगा. बबलू पाटिल वहां विकेट ग्लव्स के साथ मौजूद थे. बहुत लाजवाब कैच, कोई गलती हुई नहीं और ये शॉट खेलते ही समझ गए थे कि बहुत बड़ी विकेट है. शहबाज लगेच नाराज वाटले की त्यांनाही माहिती होतं माझा हा फटका फसलाय, लांब नाही जाऊ शकत आहे, बाद होतोय. आणि इकडे रिंकू यादव आलेले आहेत. विकेट 3 आल्यात, रन 9 झालेत. एक 6 आला त्याच्यामध्ये, परंतु पुन्हा एकदा बॉलर ट्रॅकवर आलेले आहेत. कटरचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केला जातोय. हर्षितजी माझ्याबरोबर जुळले गेलेले आहेत, एक लोकप्रिय कॉमेंटेटर आहेत भारतातील आणि खूप चांगले क्रिकेट किंवा त्याचं आकलन सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने करतात. 9 धावा, 3 विकेट माघारी परतलेले आहेत. पुन्हा एकदा मयूर मासाळ. हा थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न, गती कमी केली होती, स्ट्रोक खेळला खरा, परंतु 1 रन मिळणार आहे जोपर्यंत ऋतिक गजर तिकडे येतील. मयूर के बारे में जिस तरह से आपने बताया कि जो अमूमन बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं, क्यों इनका इतना नाम है और क्या इनका कार्य है, ये हमारे दर्शकों को बेहतरीन पता चला. और चंदू शेट्टी एक ऐसा नाम जिन्हें आपने अक्सर जहां जहां क्रिकेट की चर्चा होती है वहां वहां चंदू शेट्टी जी का नाम सुना होगा. एक बेहतरीन लाजवाब इंस्पिरेशनल कमेंटेटर जो बाकी सभी को भी हमेशा इंस्पायर करते हैं अपने एक्शंस और अपनी आवाज से. धन्यवाद हर्षित जी. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. मयूर मासाळ या वेळेला लॉफ केलाय, थोडासा पुढेच होता, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय, बॉलची हवाई यात्रा. 6 सिक्सर. अनिल लेफ्टी के जोन में थी इस बार बॉल, और अगर आप स्लॉट में डालेंगे तो फिर ये बल्लेबाज ऐसे ही शॉट लगाने वाले हैं. जबरदस्त शॉट था, जबरदस्त प्लेसमेंट था. ऑन द राइज खेलने गए थे. अभी भी पावर प्ले की अंतिम गेंद आना बाकी है. पूर्वांचल जानती है इनके तेवर बिल्कुल तय हैं कि इनकी हिम्मत इनके इरादों को डिगने नहीं देगी. लॉन्ग ऑन के ऊपर से ये दंदनाता हुआ है. दोन्ही टीमसाठी अगदी महत्त्वपूर्ण असणारी मॅच आहे. सवाल 1 करोडचा आहे, प्रेसिडेंट कपचा आहे. अख्खा भारत पाहतोय, टेनिस क्रिकेटची दुनिया पाहते. या महत्त्वपूर्ण मॅचला 16 वर 3 आहेत. पुन्हा एकदा, परंतु यावेळेला पुन्हा फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि बॉलर तिकडे आलेले आहेत. पुन्हा एकदा बारामतीचा विकेट टेकर नाव मयूर मासाळ आणखीन एक विकेट आपल्या खात्यामध्ये लिहितोय. मयूर आए हैं, मयूर छाए हैं. जब जब मयूर की गेंद पे छक्का लगाया अगली गेंद पे विकेट तय है. इससे पहले शहबाज ने एक छक्का लगाया था, अगली गेंद पे उनका विकेट. अनिल लेफ्टी ने पहली गेंद पे छक्का लगाया, फिर से बड़ा शॉट खेलने का प्रयास किया. इनकी कटर्स एक मिस्ट्री है जो न दिल में आती है और न जस्ट समझ में आती है. अगर बल्लेबाज न परख पाए तो फिर उन्हें पवेलियन जाना पड़ता है. टॉप एज लगा, बहुत तेज शॉट खेलने की कोशिश कर गए थे. क्या थोड़ा सम्मान देना चाहिए था मयूर को? अंतिम गेंद थी, रन आ चुके थे ओवर से 13. चंदू सर आराम से खेल सकते थे. हो, अगदी मोठे स्ट्रोक आले होते, त्याच्यानंतर पुन्हा मोठा स्ट्रोक खेळायला गेले. कदाचित पॉवर प्ले मध्ये एक मोठा स्ट्रोक आणखी खेळावा असं त्यांना वाटलं, परंतु बॉलरने सांगितलं हो ही कॅच माझी आहे, मीच घेणार. आणि मयूर मासाळने तिकडे कॅच गेली. कॉल दिला होता. कोऑर्डिनेशन, कॉम्बिनेशन, सभी फील्डर्स कह रहे थे बहुत बढ़िया कार्य किया है आपने. कासिम आए नए बल्लेबाज, 4 विकेट गंवा दिए हैं टीम ने. रन देखिए बन सकते हैं बाद में अगर आप विकेट्स अपने हाथ में शेष रखते हैं. 92-93 रन कोई बहुत बड़ा लक्ष्य नहीं है, बट विकेट्स हाथ में रखना और आपके टॉप ऑर्डर बल्लेबाजों को खेलना बहुत जरूरी. कासिम बाबू, रिंकू यादव हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. देहू रोडच्या निहाल तोसामद यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र झोन 2 साठी आमंत्रित केलंय आणि आघाडीच्या पहिल्या 2 ओव्हर या महाराष्ट्र टीमच्या राहिलेल्या आहेत, कारण 4 विकेट घेतल्यात, फक्त 16 रन दिल्या. पहिल्या डावाचे नायक राहिले कृष्णा सातपुते. का त्यांच्या नावाची चर्चा कित्येक वर्ष होते, त्यांनी पुन्हा दाखवलं. आणि टॉप फिनिशर म्हणून बबलू पाटील आहेत, त्यांनी सुद्धा त्यांचा रोल केला. परंतु इकडे निहाल तुसामत आणि मयूर मासाळ हे दोन्ही कटर्स बॉलर, म्हणजे जास्त वेगात भर देत नाहीत, ते कटर्सवर आणि टप्प्यावर भर देतात. सगळ्यांसाठी मात्र अविस्मरणीय स्पर्धा आहे आणि नक्कीच मी प्रेसिडेंट कप आयोजकांचं देखील कौतुक करेल, कारण टेनिस क्रिकेटसाठी ज्यांनी काही बरीच वर्ष दिले त्या कॉमेंटेटर्सचा देखील विचार आपण सगळ्यांनी केलाय, त्याबद्दल आपणा सगळ्यांचं मनापासून आभार. या वेळेला पुन्हा स्ट्रोक तर फसलाय, बॉल हवेत, परंतु तिकडे फिल्डर नव्हते, थोडेसे दूर राहिले. याही वेळेला मिस टाइमिंग पाहायला मिळालं. गरज नहीं. और शॉट प्रॉपर टाइमिंग भरे दिखे ही नहीं है. 2 जो शॉट लगे हैं वो आपको सीमा रेखा से बाहर जाते हुए दिखे.
अन्यथा बाकी शॉट्स जो हैं वो फील्डर तक पहुंचे। इस बार भी बल्ले के ऊपरी हिस्से पे जाकर गेंद लगी थी। कटर जिसकी आपने बात की, दोनों ही बहुत अच्छे कटर्स का इस्तेमाल करते हैं। उससे भी बड़ी बात वेरिएशन है, ऑफ कटर, लेग कटर, स्लोअर वन, तेज गेंदबाजी, हार्ड लेंथ, हर एक विकल्प इनकी तस्करी में मौजूद है। खूप चांगली कामगिरी इकडे होताना पाहायला मिळते बॉलरची, परंतु कासिम बाबू, रिंकू यादव हे दोन्ही बॅटर खूप चांगले आहेत. इकडनं एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे आणि ती जर केली तर ही मॅच पुढे जाऊ देखील शकते. पुन्हा एकदा निहाल तुसामत ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, थोडासा वेगात देखील करण्याचा प्रयत्न. पंच सतीश कुरूप वाईट बॉल घोषित करतायत. बिल्कुल थोड़ा ज्यादा बाहर की गेंद थी है। निहाल ने कोशिश जरूर की थी कि हो सकता है बल्लेबाज थोड़ा शफल करके आए तो फिर मैं उनसे उतनी दूर खिलाऊं। वैसे नए नियम अनुसार ये रहता है कि जितना बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर जाता है उतनी वाइड भी बढ़ती है, बट इस बार बल्लेबाज बिल्कुल स्थिर पोजीशन में मौजूद थे, इसलिए वाइड करार दी गई है। हो, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निहाल तुसामतची काय बॉलिंग चालली आहे, जबरदस्त बॉलिंग. आणखीन एक खेळाडू माघारी परत आहेत. पाचवा धक्का बघता बघता पूर्वांचल पॅन्थर्स टीमला इकडे दिलेला आहे. पुणे पायरेट्स म्हणजेच महाराष्ट्र झोन 2 आता मॅचवर कुठेतरी पकड दुसऱ्या डावामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतायत. जबरदस्त परफॉर्मन्स. द डबल पी फैक्टर दोनों ही टीमों के लिए क्या कमाल कर रहा है। कासिम बाबू की इस बार विकेट आती हुई, पहली गेंद खेल रहे थे, पुल लगाना चाहते थे, गेंद उतना ज्यादा छोटा था नहीं, अंदरूनी किनारा, विकेट कीपर के दस्ताने। ये देखिए गेंद बहुत अच्छी थी और पुल लाइक लेंथ थी नहीं, आप प्रॉपर सही समय से गेंद को पढ़ पाए नहीं थे, अर्ली लेंथ को पिक कर नहीं पाए थे, और वही अंदरूनी किनारा और बड़ी विकेट। गेल्या काही वर्षात जर पाहिलं, जेव्हापासून हे T20 आलंय, क्रिकेट बदललंय, तर त्यामुळे या व्हेरिएशन आणि कटरचा वापर देखील खूप चांगल्या पद्धतीने होऊ लागला आणि आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तो होतोय. आणि फक्त वेगवान गोलंदाज तर महत्त्वाचे नसतात, फक्त स्पिनर्स नाही तर कटर्सला देखील तेवढंच महत्त्व प्राप्त झालंय. परंतु रवी बनारस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. वेल फिनिशर, भारतीय टेनिस क्रिकेटमधील टॉप फिनिशर पैकी एक म्हणून रवी बनारस यांचं नाव घेतलं जातं. काशीला, वाराणसीला बिलॉंग करणारा हा धडाकेबाज बॅटर मैदानात दाखल झालाय. परंतु 18 वर 5 आहेत आणि ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. निहाल तुसामत. हो, चांगला बॉल, बॉलची उसळी पाहिली, पॉइंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय, थोडासा सन्मान दिलाय. बहुत जरूरी जेंटल पुश किया इस बार, सहलाया टहलाया, सिंगल के साथ एक रन अर्जित किया. जब बल्लेबाजों ने हाथ खोले तब परेशानियों में दिखे रिंकू यादव और रवि बनारस. अगर एक अच्छी साझेदारी लग जाए, 2-3 अच्छे शॉट्स आ जाएं तो फिर मैच का रुख बदल सकता है, इसलिए इन दोनों का खेलना बहुत जरूरी, विकेट पर डटे रहना बहुत जरूरी. हर्षितजी अगदी बरोबर तुम्ही म्हटला, तिकडे रन पाहिजे, तिकडे विकेट टिकून ठेवायची आहे. या वेळेला पॉइंटला खेळणे, गॅप शोधण्यामध्ये यशस्वी राहिलेत का, परंतु नाही. तिकडे ऋतिक गजर आलेले आहेत जे श्रीगोंद्याला बिलॉंग करतात, अहिल्यानगर जिल्ह्यातील. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. मागील दोन्ही बॉलवर सिंगल घेण्यात यशस्वी राहिलेले आहेत. रवी एक मॅच फिनिशर, मॅच कोणत्याही किती लांब गेलेली मॅच खेचून आणण्याची क्षमता ज्या बॅटरमध्ये आहे त्यातील हे एक महत्त्वाचं नाव म्हणजेच रवी बनारस. हे प्रेक्षक पहा आनंद घेत आहेत, आपापल्या पद्धतीने हे क्रिकेट पाहण्यासाठी आलेत आणि बऱ्यापैकी आपल्या फॅमिलीजला देखील घेऊन आलेले आहेत. तर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. या वेळेला लॉ ऑफ करण्याचा प्रयत्न, पुन्हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे, पकडली गेली कॅच. या वेळेला कृष्णा पवार आहेत. निहाल तुसामत यांनी जर पाहिलं चौथा धक्का दिलाय. वा, देहू रोड एक्सप्रेस चर्चा अख्ख्या भारतात सध्या निहाल तुसामतची. इनको जब अटैक करने का मन बनाया है बल्लेबाजों ने, तब अपना विकेट गंवाया है बल्लेबाजों ने. बहुत बेहतरीन गेंदबाजी. निहाल क्या करते हैं, थोड़ा ऊपर की तरफ डालते हैं, बल्लेबाजों को ललचाते हैं, फिर कटर डालते हैं. इस बारी बल्ला जो है ना वो हाथ में घूम सा गया था, पहले बल्ले को चला दिया था, बॉल की पेस को समझ नहीं पाए थे. नीचे फील्डर एक अच्छा कैच. छठा विकेट तीसरे ही ओवर में गंवा दिया है पूर्वांचल पैंथर्स ने. रवि बनारस बाहर. या देहू रोडच्या निहालने पूर्वांचलचे हाल करून टाकलेले आहेत. कारण तिसरी ओव्हर सुरू आहे, 20 रन झालेत आणि 6 विकेट मात्र माघारी परतलेले आहेत. कुठेतरी इकडे कमबॅक करावं लागणार आहे, पार्टनरशिप करावी लागणार आहे, खेळपट्टीवर थांबावं लागणार आहे. परंतु या कटरच्या जाळ्यामध्ये एका मागोमाग एक फलंदाज पूर्वांचलचे माघारी परत आहेत. प्रदीप यादव आणि रिंकू यादव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. निहाल यांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीची त्यांनी बॉलिंग केली आहे, अगदी जबरदस्त. 7 रन देऊन 4 विकेट.
हो 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 हो, हा बॉल थोडासा वेगात टाकला, बॅकफुटला पाठवलं, परंतु काय बॉलिंग केली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपतोय 20 वर 6, परंतु 2 ओव्हर टाकून 4 विकेट आणि फक्त 7 रन. ड्रीम स्पेल म्हणावं लागणार. एवढ्या मोठ्या मंचावर प्रेसिडेंट कपमध्ये हा जो निहालचा परफॉर्मन्स आहे ना, हा निहालच्या लक्षात राहील, आपल्या सगळ्यांच्या सुद्धा हर्षितजी लक्षात राहील. असाच परफॉर्मन्स होता. निहाल का असाधारण प्रदर्शन अभी तक हमें देखने को मिला है. जिस प्रकार से गेंदबाजी की है, जिस प्रकार से कटर्स का इस्तेमाल करते हैं, चाहे फिर वो ऑफ कटर हो या फिर लेग कटर हो, कभी सीम का इस्तेमाल जब करते हैं तो शोल्डर्स का उपयोग बहुत अच्छा करते हैं. इसीलिए 20 के स्कोर पे 6 विकेट सर्जिकल स्ट्राइक किए, मैं तो ये कहूंगा निहाल ने अभी तक पूर्वांचल पैंथर्स के ऊपर. बट यहां बहुत खुशी है. आज कहने को वैसे वीकडे है क्योंकि अक्सर बच्चे स्कूल फिर से शुरू हो चुके हैं, अप्रैल का महीना आ चुका है, पर जब शाम होती है तो फिर ये सभी आपको मैदान के अंदर देखने को मिलेंगे. और वी नेवर नो, हो सकता है कि अगले प्रेसिडेंट कप में से इनमें कोई और खेलता हुआ भी दिख जाए. अगदी बरोबर. आपला भारत देश क्रिकेट प्रेमी आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्र, मुंबई झोन, ठाणे, रायगड या परिसरामध्ये खूप दर्जेदार क्रिकेट चालतं आणि प्रेक्षकही. यावेळेला लॉफ केलाय, समोर ओव्हर पिच करून बसले, त्याच्यावर हल्ला चढवलाय आणि आता मात्र खूप लांबवर पाठवलाय. विकेट गेल्या म्हणून काय झालं, मी आहे ना, हेच तिकडे सांगतायत रिंकू यादव. रुकेंगे नहीं, झुकेंगे नहीं, डरेंगे नहीं, बस लड़ते रहेंगे, भिड़ते रहेंगे और अंत तक डटे रहेंगे. यही सोच जो है वो पूर्वांचल पैंथर्स ने बना ली है. बहुत अच्छा शॉट, रिंकू बॉल की सतह तक पहुंचे, जानते थे कहां पे गेंद है, कहां तक शॉट जाना चाहिए. बहुत अच्छा लॉफ्टेड शॉट, एलिवेशन, दूरी का कॉम्बिनेशन. ओ हो हो, या मयूरने एक गोष्ट केली आहे, त्याच्या विरुद्ध ज्या वेळेला 6 मारलाय, दुसऱ्या बॉलला त्यांनी विकेट घेतली, तिसऱ्यांदा हे केलेलं आहे. बारामतीच्या मयूरची चर्चा सध्या अख्ख्या भारतामध्ये पाहायला मिळते. वा 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 वा, बारामतीचा हा कटर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतोय. मयूर मासाळ नाव लक्षात ठेवा. भूल जाइए धुरंधर द रिवेंज को, मयूर द रिवेंज अब याद कीजिए. प्रेसिडेंट कप में रिवेंज का एक नया बोलबाला लेकर आया है मयूर. जब जब इनकी गेंद पे छक्का लगा है, तब तब अगली गेंद पे विकेट चटकाया है. आज का ये पूरा दिन इनके नाम रहा है. इनका दूसरा मुकाबला है, तीसरा विकेट है. सिर्फ 8 ही गेंदबाजी करते हुए गेंद डाली है और क्या कमाल डाली है. स्ट्रोक मारायला देतात एक आणि त्याच्यानंतर फसवतात, पुन्हा एकदा मारायला गेल्यानंतर फसवतात, हेच पाहायला मिळालं. मयूरच्या 3 विकेट या सुद्धा चर्चेचा विषय राहिला. त्यांच्यावर 3 मोठे स्ट्रोक देखील आले. आयुष पॉल आलेले आहेत आता बॅटिंगसाठी, परंतु आघाडीची फळी अक्षरशः उद्ध्वस्त केली या दोघांनी जोडीने. निहाल तुसामत, मयूर मासाळ दोन्ही पुणे जिल्ह्यातील आहेत. एक आहेत देहरोडचे आणि एक आहेत बारामतीच्या काटेवाडीचे. आणि महाराष्ट्र झोन 2 साठी काय जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळालाय. परंतु प्रदीप यादव साथ द्यायला आता आयुष पॉल आलेले आहेत. चौथी ओव्हर सुरू असताना 26-7 विकेट माघारी परतलेले आहेत. पहा, हे यंगिस्तान आहे, नवीन पिढी सुद्धा आता पुढे येते आणि त्यांच्याकडे टॅलेंट आहे, ते आज दाखवतात एवढ्या मोठ्या मंचावर. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. फिल्डर आहेत तिकडे, रन नाही मिळणार आहे. वा, चांगल्या पद्धतीची कामगिरी इकडे होते. रणनीती पूर्णपणे दबाव निर्माण केलाय. याही परिस्थितीमधून मॅचमध्ये यायचं असेल तर त्याचं उत्तर आता 6-4नेच द्यावं लागेल. हाच काही पर्याय असू शकतो. मयूर मासाळ थोडेसे महागडे राहिले, परंतु 3 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. 2 डॉट बॉलही केले. पुन्हा एकदा तेच बॅकफुटला जाऊन फक्त ढकलण्याचा प्रयत्न. पॉइंटला विशाल धारक थ्रो चांगला करतायत, परंतु 1 रन तिकडे मिळताना पाहायला मिळेल आपल्याला. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ है. सिर्फ 27 रन और 7 विकेट. 26 गेंदों में 66 चाहिए. रिक्वायर्ड 100 ज्यादा बड़ा मैटर नहीं है. मैटर ये बड़ा है कि आपने 7 विकेट गंवा दिए, जिनमें वो 7 वो बल्लेबाज जो इस टीम की एक ऐसी नींव है जो जीत के लिए रखी जा सकती थी. बट मयूर के 3 विकेट, 4 विकेट निहाल के इन दोनों गेंदबाजों ने पूरी तरह से ध्वस्त किया अभी तक विरोधियों को. पुन्हा एकदा मयूर. ओहो, इकडे टायमिंग नाही झालंय. बचावले देखील गेले. बॉल निघालाय, सीमारेषच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तिकडे कृष्णा सातपुते तिकडे पोहोचलेले आहेत. काय बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये आणि एक वेगळा अंदाज सातत्याने स्वतःला सिद्ध करतायत कित्येक वर्ष. आणि आज पुन्हा एकदा अर्धशतक त्यांच्याकडून पाहायला मिळालं आपल्याला. पुन्हा एकदा एक चांगला बॉल पाहायला मिळाला खरा मयूर यांच्याकडून. आणि 29वी धावसंख्या पोहोचली आहे. मॅच पुढे चालली आहे. रिक्वायर रन रेट आता वाढत चालला आहे. त्याचं कारण आहे कारण रन तेवढ्या बनलेल्या नाही. 4थी ओव्हर सुरू आहे. मयूर मासाळ यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय. लांबून खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी
आणि आणखीन एक विकेट. या दोन्ही बॉलरने एक गोष्ट केली आहे, 4 विकेट अगदी मिळवलेले आहेत. खूप कमी वेळा पाहिला मिळतं. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 8 विकेट आल्यात आणि दोन्ही बॉलरने 4 विकेट घेतलेल्या आहेत. आणि या जोडीची चर्चा होईल. बारामती काटेवाडी आणि देहू पुणे ही चर्चा होणार आहे. यांनी मात्र जरी रन दिल्या तरी 4 विकेट इकडे सुद्धा घेतलेल्या आहेत. 8 विकेट घेण्याचा कारनामा या जोडीने केलेला आहे. या जोडीचं कौतुक करावंच लागणार आहे. जबरदस्त जबरदस्त. 8वां धक्का. 29 के स्कोर पे 8वां विकेट गवा दिया है टीम पूर्वांचल पैंथर्स ने. निहाल और मयूर दो भाई दोनों तबाही, एक तरफ कुआं तो दूसरी तरफ खाई. क्या कमाल किया है दोनों ने मिलके. दर्शक बहुत खुश है और होना भी चाहिए. ये पुणे पायराइट्स का वो प्रदर्शन देखने को मिला है जो मिलना चाहिए था. बहुत सारे दर्शक आए हैं इन्हें सपोर्ट करने के लिए. कृष्णा सातपुते की आज हमने 50 देखे, पबलू पाटिल का कमाल फिनिशिंग टच देखा. तो फैंस के लिए तो आज का दिन जो है वो सुनहरा है और ये सभी फैंस हमारे दिल में बसते हैं. टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया प्रेसिडेंट कप. बाप रे बाप, मस्ती तो है मैदान के अंदर भी और मैदान के बाहर भी. हो, या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक आलेत, क्रिकेट प्रेमी आलेत, दर्दी देखील आलेले आहेत. आपापल्या पद्धतीने क्रिकेट एन्जॉय करतो आपण. भारत देश आपला क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेट वेडा आहे आणि आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण या क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा पहिला खेळ संपलाय आणि रन जर पाहिले तर 29 झालेत. प्रज्वल अब आते हुए नए बल्लेबाज बल्लेबाजी अटैक पे. राइट हैंड बल्लेबाज हैं, अच्छी बल्लेबाजी करते हैं. आयुष पाल उनके साथ जरूर मौजूद होंगे. आयुष पॉल इनफैक्ट. और आज गुरुवार का दिन है बट कहना पड़ेगा कि बिल्कुल वीकेंड जैसा फील हो रहा है दादाजी कोंडव स्टेडियम में. अमेजिंग मूव. सब अपने परिवार के साथ आए, सब बहुत खुश हैं, मुकाबला भी इंजॉय कर रहे हैं और साथ ही साथ डांसिंग मूव्स के साथ बहुत ही तड़का लगा रहे हैं. आपल्याकडे आता क्रिकेटला कोणताच वार राहिला नाहीये. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, जानेवारी, फेब्रुवारी, नोव्हेंबर, डिसेंबर किंवा सोमवार, मंगळवार, बुधवार, प्रत्येक वार हा आता क्रिकेट वार झालेला आहे आणि प्रेसिडेंट कप मध्ये सुद्धा खूप चांगला तो माहोल पाहायला मिळतोय. सराउंडिंग एनवायरनमेंट, माहौल, एंटरटेनमेंट, किसी की भी कुछ कमी नहीं है प्रेसिडेंट कप में. कहना पड़ेगा कि पूरी तरह से एक नया अध्याय क्रिकेट में लिखे जा रहा है प्रेसिडेंट कप द्वारा. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन इंडिया फिर से हमें बहुत बहुत साधुवाद करना चाहेंगे, धन्यवाद करना चाहेंगे. बट अब एक और ऐसे गेंदबाज आ चुके हैं जो अपने आप में मिस्ट्री हैं, जिन्हें समझ पाना थोड़ा मुश्किल रहता है. रोहन खरट को इंपैक्ट प्लेयर के तौर पर बुलाया गया है. बाहर जा रहे हैं सुशांत. सम फैंटास्टिक स्टेप्स हम विटनेस कर रहे हैं. क्या बात है, ये हुई ना बात. सलमान भाईजान आए थे ओपनिंग सेरेमनी में, तो ये तो होना ही था. एक ऐसे ब्लॉकबस्टर, हर एक मूवी उनकी ब्लॉकबस्टर रही है. आपकी उनकी फेवरेट मूवी कौन सी है सलमान भाईजान की? सलमान भाईजान की हम आपके कौन. क्या बात है. बहुत सारी एपिक मूवीज और हमारे बहुत सारे दर्शकों की भी वो फेवरेट होगी. हम आपके हैं कौन, बट यहाँ पे फील्डर कह रहा है कि हमें पता है कि आप कौन है हमारे. अब आपको पवेलियन जाना पड़ेगा. निहाल मयूर तो चलिए वो जोड़ी में कार्य कर ही रहे थे. रोहन कह रहे थे मैं कहां किसी से कम हूं. अगर विकेट्स की बात है तो मेरा भी खाता खुलेगा और दूसरी गेंद पे खुलेगा. मिड ऑफ पे एक अच्छा कैच. 29 पे 9वां विकेट गवा दिया पूर्वांचल पैंथर्स ने. अगदी बरोबर तुम्ही म्हटलं. हे मिस्ट्री बॉलर आहेत. रोहन खरात पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगरला बिलॉंग करतात आणि अशी काही बॉलिंग करतात की कळायला मार्गच नसतो. बघता बघता 9 विकेट आलेले आहेत आणि या विकेटच्या जोडीला सुद्धा मयूर मासाळ जुडले गेलेले आहेत, कारण त्यांनी पकडलेली आहे ही कॅच. आणि 9वी विकेट विश्वास सुद्धा बसणार नाहीये, कारण 5व्या ओव्हरला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि सगळे काही या ठिकाणी आलेले आहेत. आपापल्या पद्धतीने आनंद घेतात या क्रिकेटचा. या लहानग्या आहेत, त्याचबरोबरीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच एन्जॉय प्रेसिडेंट कपचा घेत आहेत. हो, जबरदस्त मेजवानी आहे ही क्रिकेटची. बिल्कुल, चाहे कोई भी हो, चाहे वो दर्शक हो, चाहे वो एम्पायर्स हो, चाहे वो खिलाड़ी हो, चाहे वो कमेंटेटर्स हो, चाहे वो ब्रॉडकास्टर्स हो, सब बहुत खुश हैं. ये प्रेसिडेंट कप खुशी का एक तोहफा लेकर आया है. डॉक्टर श्रीकांत शिंदे जी का हम जितना धन्यवाद करें बतौर प्रेसिडेंट. देखिए, इनकी डेजिग्नेशन के बारे में हमेशा चर्चा करते हैं और हम सभी जानते हैं, बट जिस तरह से वो दिलों में बसते हैं, हमारे अपने प्रतीत होते हैं हमें वो. और उनके साथ साथ हमारे बाकी सभी साथियों का भी हम अभिनंदन करना चाहेंगे. पूरी कोर कमेटी का धन्यवाद. इस बार भी लेग स्पिन गेंद समझ ही नहीं आई, कहां से आई कहां को गई.
असंच असतं ज्यावेळेला अंकित कलकी येतात बॉलिंगला, कुणाला कळतच नाही कसा बॉल टाकतात. असंच तर त्यांच्या विरुद्ध चाललंय. चलिए मिस्ट्री तो है, और क्या ये अगर विकेट है तो फिर ऑल आउट भी करार दिया जाएगा. हालांकि शायद बल्ले पे लगी या नहीं लगी गेंद, इसको लेकर चर्चा है. एम्पायर अभी तक दिलचस्प नहीं नजर आए. रिव्यू बाकी है, ले सकते हैं वैसे पुणे पायराइट्स, और शायद कृष्णा सातपुते ने इशारा भी किया है कि चलिए हम रिव्यू की मांग करेंगे. सबसे कम स्कोर पे रोक देगी पुणे पायराइट्स अगर ऐसा होता है पूर्वांचल पैंथर्स के विरुद्ध. तो 29 रन, लोवेस्ट टोटल एवर इन प्रेसिडेंट कप हो सकता है. सोपं नाहीये या रोहन खरात यांची बॉलिंग समजणं. हा बॉल अगदी पाठीमागून टाकला आणि त्याच्यानंतर एवढा आतमध्ये आणला, कळलाच नाहीये. खेळला जरूर, फक्त आता पंच हे पातील लागलाय कुठे. क्या वो रिस्ट पे जाके लगी या वो रिस्ट से पहले लगी है? इस जूम एंगल से शायद हम बेहतर देख पाए. मल्टीपल एंगल्स का उपयोग है. क्या रिस्ट पे जाके लगी है या नहीं लगी है, इसका निर्णय जो है वो एम्पायर देंगे. वैसे बेनिफिट ऑफ द डाउट, क्या बल्लेबाज के हित में जाएगा, क्या ऑनफील्ड एम्पायर को ओवररूल करने के लिए वो क्लियर एविडेंस चाहिए होगा थर्ड एम्पायर को कि क्या वो गेंद जाके रिस्ट पे लगी या नहीं लगी. खूप चांगला टर्न पाहायला मिळाला. बॉल आतमध्ये देखील येताना पाहायला मिळालाय. मोठा टर्न, जो जी ओळख आहे या खेळाडूची, रोहन खरात यांची, अगदी वाताहत केली आहे सध्याच्या घडीला पूर्वांचल या टीमची. कारण पहिल्या डावातील 92-93चा पाठलाग करत असताना निहाल तुसामत, मयूर मासाळ आणि आता रोहन यांच्याकडून पाहूया ही विकेट आहे की नाही याचीच आपण फक्त वाट पाहतोय. इससे पिछली कुछ गेंदें जो थी वो बाहर की तरफ निकाली थी, वो लेग स्पिन टाइप डाली थी, और ये गेंद जो है वो ऑफ कटर डाली थी. इसे कहते हैं आप सेटअप करना, इसे कहते हैं आप बल्लेबाज के दिमाग से खेलना. थोड़ा समय निश्चित तौर पे थर्ड एम्पायर लेंगे क्योंकि यहां से क्लियर विजन है नहीं क्या वो रिस्ट पे लगी या नहीं लगी गेंद. बट हमें कोई टेंशन नहीं कॉम बॉक्स. हमें पता है कि जो भी निर्णय आएगा वो सर्वमान्य होगा और एम्पायर बहुत सोच समझकर जो है वो निर्णय देंगे. और चलिए ऑल आउट, 29 के स्कोर पे जो है वो ऑल आउट कर दिया है पुणे पायराइट्स ने. इन्हें पूछ लीजिए कहीं इन्हें वापस पुणे निकलना तो नहीं है ना आज. पर जीत जो है ये बहुत खास है. ये जीत विश्वसनीय है, ये जीत प्रशंसनीय है. ये पुणे की हुकार है जो सीधे पुणे तक पहुंची और पुणे की आवाज से होते हुए महाराष्ट्र और पूरे भारत भर में पहुंची है. प्रेसिडेंट कप के प्रबल दावेदार अपने आप को पेश कर रहे हैं पुणे पायराइट्स. 1 करोड़ पे इनकी निगाहें हैं, बट निगाहें सीधा टाइटल पे भी बना चुके हैं. बड़ी जीत है ये. काय बॉलिंग केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग केली कृष्णा सातपुते, बबलू पाटील, आणि दुसऱ्या डावामध्ये निहाल तुसामत 4 विकेट, फक्त 7 रन. मयूर मासाळ 4 विकेट, रोहन खरात 2 विकेट, आणि 5व्याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश केली आहे. खूप सर्वात, आता मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात पुणे टीमचा हा जो विजय आहे 63 रननी आहे. खूप मोठा विजय इकडे पाहायला मिळतोय आणि याही टीमने आपला लगातार दुसरा सामना जिंकलेला आहे. ऑलरेडी महाराष्ट्राची जी झोन 1 टीम आहे तिन्ही मॅच जिंकलेल्या आहेत. विशाल यादव खाता नाही खोलू शकले. शहबाज 1 6 मारला, त्यानंतर आउट झाले. उत्कर्ष 1 आणि लेफ्टी 6, त्याच्यानंतर पुन्हा आउट झाले लगेच. रिंकू यादव 9, कासिम बाबू 0, रवी बनारस 1, प्रदीप यादव 2, आयुष पॉल 1, प्रज्वल 0, अंकित कलकी 0. अशा रीतीने 29ला टीम पूर्वांचल ऑल आउट झालेली आहे. पहला ऐसा मुकाबला जिसमें कोई एक बल्लेबाज 10 के आंकड़े को भी नहीं छू पाया. पहला ऐसा मुकाबला जहां पे तीसरे ही गेंदबाज ने मिलकर बाकी 2 गेंदबाजों के साथ पूरी तरह पारी को काम तमाम कर दिया. एक भी रन दिया नहीं रोहन खरत ने. 5 गेंदें डाली, कोई रन दिया नहीं. 3 डॉट 2 विकेट के साथ कर दी है पारी पे समाप्ति घोषणा. लगाम लगा दिया है. और इसे कहते हैं ना कि पूरी तरह से भौकाल मचाना, भूचाल सा आया है. और ये एपिक सेंटर जो है ना दादाजी कोंडदेव स्टेडियम. मैच समरी की बात करें, कृष्णा सातपुते के लाजवाब 51 रन और टीम पूर्वांचल पैंथर्स कहेंगे कि लगभग